डॉक्टर्सला इच्छा असावी की नेहमी मेट्रो सिटीज मध्येच येऊन आपण आपलं भविष्य पूर्ण करू शकत नाही, की ग्रामीण भागात पण तेवढीच ऑपॉर्च्युनिटी आहे. आता काय होतं, इंटर्नशिप मध्ये ग्रामीण भागात जातात, पण डॉक्टर जे आहेत ते त्यांना शहरातच परत यायचं. कॉर्पोरेट चेन्स ऑफ हॉस्पिटल्स येत आहेत. मला पर्सनली वाटतं थोडंसं चिंताजनक आहे. थोड्याशा अनइथिकल वेनी जाऊ शकतील. तर तिथे MBA करणारे जे मॅनेजिंग डायरेक्टर असतात त्यांनी सांगितलं की तुम्ही या महिन्यामध्ये 100 कॅटरॅक्ट सर्जरी करायची. मग तुम्हाला कशा पद्धतीने करायच्या, काय करायचं ते तुमचा लुकआउट असेल. पूर्वी इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्या प्रमाणामध्ये चार्जेस व्हायचे आणि ते सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारं होतं. आता सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारं चार्जेस झालेले आहे. जी गोष्ट पूर्वी 10 रुपयाला मिळत होती त्याची जर 100 रुपये किंमत झाली असेल तर काही वर्षापूर्वी ज्या सर्व्हिसेस तुम्हाला काही ह्याच्यामध्ये मिळत होत्या किमतीमध्ये ते आता देऊ शकत नाही. हेल्थ, आरोग्य म्हटलं की सगळ्यात आपल्या जिव्हाळ्याचा संवेदनशील असा विषय होतो. अशाच अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर कॉफी कोलॅबमध्ये आलेले आहेत नोबेल हॉस्पिटलचे आणि पुण्यातल्या हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर साळी सर. त्यांच्याबरोबर आहेत आपले डोळे ह्या अत्यंत संवेदनशील अवयव असलेल्याचे नेत्रतज्ञ आणि पुण्यातले एक अपडेटेड हॉस्पिटल असलेले डॉक्टर दूधभाते क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर दूधभाते आणि ऑर्थोपेडिकमधल्या एक पायोनियर हॉस्पिटल, एक प्रमाण हॉस्पिटल असणारे आपल्या संचेती हॉस्पिटलचे ॲडमिनिस्ट्रेशनचे रुपल संचेती. आपल्या तिघांचंही या शोमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण आता जे चर्चा करणार आहोत तो सगळ्यात महत्त्वाचा आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याचा आणि प्रत्येकाच्या आर्थिक बाबतीतला जवळ असणारा विषय आहे. डॉक्टर साळी, तुम्ही एक सांगा आता ह्याच्यामध्ये की इतक्या वर्षांपासून तुम्ही हेल्थकेअर सेक्टरमध्ये आहात. मुंबई रुरल हॉस्पिटल आणि पुण्यासारख्या आत्ता वाढणाऱ्या शहरांमध्ये हेल्थकेअर तुम्ही अत्यंत जवळनं बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला आत्ता काय तफावत जाणवते? धन्यवाद योगीराज. मी जवळजवळ 45 वर्षापासून हेल्थकेअरमध्ये आहे. गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या लेवलला मी काम केलेलं आहे. मी बेसिकली ॲनेस्थेटिस्ट आहे प्रोफेशननी. ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये जे हॉस्पिटलला मी MD ॲनेस्थेशिया केलेलं आहे. आणि त्यानंतर मी हार्डकोर क्लिनिशियन म्हणूनच काम करत होतो. पण गेल्या जवळजवळ 10-15 वर्षापासून मी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन पाहत होतो नोबल हॉस्पिटलचं. अनुषंगानं AMCचं पण मी प्रेसिडेंट आहे आणि हॉस्पिटल असोसिएशन ऑफ पुणे ह्या गोष्टीचा प्रेसिडेंट आहे. तफावत अशी आहे की 40-45 वर्षापूर्वी महाराष्ट्र म्हणून जर एक्झाम्पल बघितलं की जे आम्ही बघितलेलं आहे जवळून एज्युकेशनपासून ते याच्यापर्यंत ते ह्या लेवलला येऊन पोचण्यापर्यंत, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये येऊन पोचण्यापर्यंत, पूर्वी दवाखाना म्हणायचे, त्यानंतर रुग्णालय झालं, हॉस्पिटल झालं, त्यानंतर चॅरिटेबल हॉस्पिटल आले आणि त्यानंतर आता कॉर्पोरेट हॉस्पिटल हे लेबलिंग झालेले. प्रत्येक ठिकाणी हेल्थकेअर डिलिव्हरी जे म्हणतो आपण किंवा सर्व्हिसेस म्हणतो, पूर्वीच्या काळी प्रोफेशन म्हणून याच्याकडे बघितलं जायचं. एक नोबेल प्रोफेशन होतं, ते प्रोफेशन म्हणून एक्झॅक्टली प्रोफेशन म्हणून बघितलं जायचं. त्यामुळं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत. येणारा क्लायंटेल त्यांना क्विक सर्व्हिस पाहिजे, गुगलचा अभ्यास करून येतात, अशा अनेक गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये AI वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये AI वाढलेलं आहे, ChatGPT वरती टाकतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी हेल्थकेअर डिलिव्हरी किंवा सर्व्हिस जे म्हणतो त्याला हॅम्पर करतात. आणि कॉस्ट ही दिवसेदिवस प्रचंड प्रमाणावर वाढत चाललेली आहे. पूर्वी इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्या प्रमाणामध्ये चार्जेस व्हायचे आणि ते सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारं होतं. आता सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारं चार्जेस झालेले आहेत. कारण मार्केटमध्ये
जी गोष्ट पूर्वी 10 रुपयाला मिळत होती त्याची जर 100 रुपये किंमत झाली असेल तर काही वर्षापूर्वी ज्या सर्व्हिसेस तुम्हाला काही ह्याच्यामध्ये मिळत होत्या किमतीमध्ये ते आता देऊ शकत नाही. कारण मोठा क्वालिटी कंट्रोल हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण इन्शुरन्स कंपन्यांपासून ते कॉर्पोरेट हॉस्पिटलपर्यंत हा जो सगळा मोठा एक कॅनव्हास तयार होतो आहे आत्ताचा, त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यातलाच अजून एक सगळ्यात महत्त्वाचा असा भाग आहे की पहिल्यांदा आपल्याकडं पेशंट म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं, रुग्ण असं संकल्पना होती. पण आता कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तो कन्झ्युमर झालेला आहे. तर पेशंट टू कन्झ्युमर ह्या प्रवासाकडे आपण कसा बघता? आता एक्झॅक्टली त्या प्रवासाकडं प्रोफेशनली जर मला विचारलं तर तो आमच्या दृष्टीनं पेशंटच असतो. पण आता ह्या सेक्टरमध्ये या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्याच्याकडे बघताना तो कॉर्पोरेट पॉलिसी घेऊन आलेला असतो, रिटेल पॉलिसी असते किंवा सेल्फ पेइंग असतो, ज्याला आम्ही सेल्फ पेइंग म्हणतो किंवा पॉकेटमधनं भरायचं. प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे पेशंटकडे बघत असताना ज्या वेळेला पेशंट अगणीमध्ये येतो किंवा पेशंट तो हॉस्पिटलमध्ये येतो, जरी हॉस्पिटल हे सर्व्हिस देणारी इंडस्ट्री असली, आता इंडस्ट्री लेवल इंडस्ट्रीज झालेले आहेत. 1985 पासून माझ्या माहितीप्रमाणे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जसा आला तसा त्याला इंडस्ट्रीज म्हणतात. त्याच्यामध्ये पेशंटकडे बघताना डॉक्टर सुद्धा 10 वेळा विचार करतो की माझ्याकडून काही राहायला नको, पेशंट उद्या जाऊ शकतो. पण तिथूनच सुरुवात होते ती. म्हणजे जी काही इन्सिडेंट्स झालेले असतात देशभरामध्ये, सगळ्यांना आता इझिली कळतं की इथं बाबा कन्झ्युमर प्रोटेक्शनमध्ये गेलेलं आहे वगैरे वगैरे, त्या प्रिकॉशनरी मेजर्स सगळ्यांनी घेतलेल्या असतात. पण बेसिक 2 गोष्टी घडलेल्या आहेत माझ्या अनुभवाप्रमाणे की एक, दिवसेदिवस कॉस्ट रेशो हा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं कॉन्फ्लिक्ट्स बिटवीन द सर्व्हिस टेकर अँड सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या दोन्हीमध्ये वाढत चाललेले आहेत. ओके, कॉन्फ्लिक्ट्स वाढत चाललेले आहेत. प्रत्येकजण त्याच्या हिशोबाने प्रयत्न करत असतो की त्या कॉन्फ्लिक्ट्स कमी व्हाव्यात. आता तुम्ही कुठले हॉस्पिटल इथं बघितलं जे कॉर्पोरेट हॉस्पिटल ज्याला म्हणतो, तुम्ही बघा पूर्वीच्या काळी नंबर ऑफ स्टाफ किती काम करत होता आणि दे इज टू प्रोव्हाइड द सर्व्हिस. आज किती स्टाफ काम करतो? म्हणजे आमच्या नोबल हॉस्पिटलचं जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर 2007ला मी चालू केल्यानंतर 2007ला आमच्याकडे 600 लोक होते. आज जवळजवळ 1600 लोक आहेत. 1000 लोक वाढलेत. म्हणजे एवढी डिमांड सर्व्हिसची वाढलेली आहे की आमच्याकडे गत्यंतर राहत नाही. वी हॅव टू प्रोव्हाइड दॅट सर्व्हिस. मग असं जर वाढत चालला असेल रेशो, त्या प्रमाणात तुमची इन्व्हेस्टमेंट वाढते, तुमचा खर्च वाढतो, त्याप्रमाणे एव्हरीथिंग इट्स बर्डन टू द पेशंट ऑल्सो. आणि जर तुम्हाला स्टँडर्ड मेंटेन करायचं असेल, इंटरनॅशनल स्टँडर्ड, आता प्रत्येकाला मानांकन अभिप्रेत आहेत की लोक बघतात बाबा हे NABH आहे, जेसी आहे. आता आमचं NABH आहे, जेसी आहे, एकमेव हॉस्पिटल पुण्यातलं. आम्हाला त्याच्यासाठी लाखामध्ये नाही करोडमध्ये तो खर्च एक्स्ट्रा असतो. एक्झॅक्टली. आणि कॉस्ट ज्यावेळेला आपण विचार करतो त्या सेम कॉस्टमध्ये आम्हाला ते सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि हे करत असताना तारेवरची कसरत असते. आणि ऍक्च्युली कम्युनिटीमध्ये हे माहीत नसतं की हे असं आहे, याच्यावरती हा खर्च होतो. अशा अनेक गोष्टी आहेत की आता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं हॉस्पिटल JCI आहे, NABH आहे. आपलं सुद्धा हॉस्पिटल आता NABH ॲक्रिडेटेड झालेलं आहे. तर हा नेमका फरक आमच्या श्रोत्यांना स्पष्ट करा की NABH JCI ह्यामधला फरक काय असतो, त्याच्यामध्ये गेल्यानंतर पेशंटला काय फरक पडतो, तिथल्या सर्व्हिसेस आणि इतर हॉस्पिटलमधल्या सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये खरंच काय फरक असतो का, आणि NABH का गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये? योगीराज, खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहात की जसं सांगितलं की मी थोडंसं त्याच्या अगोदरच ह्या गोष्टीला मी एक टॅग करतो की कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट तुम्ही म्हणलात की आता पूर्वी काय होतं की पूर्वी डॉक्टर्स हे नोबल प्रोफेशन आहे, आता पण नोबल प्रोफेशन आहे.
पण आता त्याला जोड काय आलेली आहे की इव्हिडन्स बेस प्रॅक्टिस. का? कारण काय की पूर्वी काय होतं की डॉक्टरांनी ही गोळी दिली, 100% त्यांच्यावरती विश्वास होता. त्यावेळेस गुगल नव्हतं किंवा बाकीच्या काही गोष्टी नव्हत्या, तर ते फेथ म्हणजे 100% फेथ त्याच्यावर होता आणि त्याच्याने व्यवस्थित व्हायचं. एक्झॅक्टली. पण जसं कॉर्पोरेटायझेशन वाढत गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं रिसर्च आणि डेव्हलपमेंट हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि तो फायदा मेडिकल नॉलेजला येतो. कारण रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर मला सांगा, पूर्वी सिटी स्कॅन वगैरे होतं का? नाही, अजिबातच नव्हतं. त्यावेळेस नुसतं तुमचे म्हणजे आता सिनियर आहेत फक्त क्लिनिकली, म्हणजे ही मी फार दिवसापूर्वीची गोष्ट सांगतोय, फक्त क्लिनिकली बघितलं की त्यानुसार ते ट्रीटमेंट द्यायचे. पण ही जी ट्रीटमेंट होती ही तुमच्या एक्सपिरियन्स बेस होती. कधी तो उपयोगी पडायचा, कधी उपयोगी नाही पडायचा. कारण काय, साधारणतः 90% जो आजार आहे तो कॉमन असायचा, पण 10% जे आजार आहेत ज्याच्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या क्वालिटीचे म्हणजे एव्हिडन्स बेस आपल्याला गोष्टी लागतात. पण त्याच्या अगोदरची जी गोष्ट तुम्ही म्हटलात की कंझ्युमर प्रोटेक्शन झालेलं आहे, कारण डॉक्टर हा एक प्रोफेशन झालंय आणि पेशंट हा कंझ्युमर झालेला आहे. त्यामुळं काय होतं की एखादी गोष्ट, समजा आता तुम्ही पेशंट आहात आणि तुम्हाला चेस्ट पेन होतंय आणि मग तुम्ही आलात आणि माझ्या ह्याच्यानुसार असं झालं की त्याला एक पेन किलर गोळी दिली आणि तो घरी गेला. म्हणजे एव्हिडन्स बेसमध्ये काय की त्याच्यासाठी ECG करणं गरजेचं आहे, 2D इको करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एव्हिडन्स बेस म्हणताय, पण ही गोष्ट अगोदर नव्हती, आता आलेली आहे. जरी त्यांना चेस्ट पेन असेल तर बऱ्याच गोष्टी असतात की आता मी त्याच्यातला तज्ज्ञ नाहीये, मी डोळ्याचा डॉक्टर आहे, पण माझे जे काही मित्र आहेत ते सांगत असतात की चेस्ट पेन असलं तरी आता आम्ही ECG करतो, स्ट्रेस टेस्ट करतो, 2D इको करतो. कारण काय की याच्यामध्ये जरी काय नसलं की ECG पण नॉर्मल असतो, कधी कधी स्ट्रेस टेस्ट पण नॉर्मल असते, 2D इको मध्ये त्याच्यामध्ये अब्नॉर्मॅलिटी येते आणि नंतर मग हे 5-6 महिन्यांनी एखादी गोष्ट झाली की मग त्यावेळेस असं झालं म्हणजे त्या डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली नाही, मग तो कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर यामुळं काय झालेलं आहे की प्रत्येक डॉक्टर हा आपलं थोडंसं राखून ट्रीटमेंट देतोय. म्हणजे इव्हन आता ही गोष्ट नाहीये, पण म्हणा ICU मध्ये म्हणा किंवा ह्या गोष्टीमध्ये इव्हिडन्स बेस की बाबा एखादी ट्रीटमेंट देतोय. कारण शेवटी काय आहे की ज्यावेळेस कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट म्हटल्यानंतर तुम्ही कोर्टात जावं लागतं. कोर्टात तुम्हाला काय द्यावं लागतं की इव्हिडन्स द्यावा लागतो की बाबा ही ट्रीटमेंट तुम्ही का दिलात, ही गोळी कशासाठी दिली, त्याच्यासाठी इव्हिडन्स काय. असं तिथं म्हणू शकत नाही की माझ्या एक्सपिरियन्स नुसार ही गोळी दिलेली आहे, असं तिथं म्हणू शकत नाही. तुम्हाला इव्हिडन्स दाखवावा लागतो की बाबा याच्यासाठी मी सिटी स्कॅन केलं किंवा याच्यासाठी मी स्ट्रेस टेस्ट केली, ECG केली. तर या गोष्टीमुळे काय झालंय की थोडासा पेशंट आणि डॉक्टर मधला दुरावा तयार झालेला आहे. कारण पूर्वी काय होतं की पूर्वी पेशंट जे आहे ते डोळे झाकून यायचे, नुसतं त्यांनी सांगितलं, नुसतं डॉक्टरांनी तू बरा हो असं जरी म्हटलं तरी 100% त्याच्यातला आजार हा कमी व्हायचा आणि त्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायचे. पण हल्ली काय झालेलं आहे की जसं तुम्ही आता आपलं चर्चा होत असताना म्हटलात की गुगल आहे किंवा हे जे डिजिटल जे युग आहे या सगळ्या गोष्टीचा वापर करून की पेशंटच आम्हाला सांगतो की डोळ्याचं की मला हा आता रेटिनाचा हा प्रॉब्लेम झालेला आहे, तर मला काय करायचं, आता डायग्नोस करूनच तो येत असतो आणि त्याच्यामुळे अवेअरनेस जास्त झालेला आहे. पण ही संख्या जास्त आहे का? नाही. ही संख्या ही मेट्रोपॉलिटिशन सिटीमध्ये आहे, पण ही जे बाहेरच्या जी पेरिफेरी आपण जे बघतो तिथं अजून ही संख्या नाहीये. पण ही जी गोष्ट आहे की कॉर्पोरेटायझेशन का वाढलेलं आहे किंवा जसं की आता आपण चर्चा करत असताना असं सांगितलं की बरेचसे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स येत आहेत, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांना पैसे खर्च करावं लागतं, त्यामुळं सर्व्हिस जास्त आपल्याला द्यावी लागते. जसं सरांनी सांगितलं की त्यांच्याकडे 600 लोक होते, आता 1600 लोक झालेले आहेत. तशाच पद्धतीनं आता मी एक डोळ्याचा आय हॉस्पिटल मी चालू केले, गेली 14 वर्षापासून मी आय सर्व्हिस देतो. तर माझ्यामध्ये म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात केली 2011 मध्ये त्यावेळेस माझ्याकडे एकच स्टाफ होता. त्यावेळेस OT वगैरे नव्हती, मी जस्ट क्लिनिक म्हणून मी चालू केलं होतं. आता माझ्याकडे 10,000 स्क्वेअर फीटमध्ये आपण एक स्टँड अलोन बिल्डिंग केलेली आहे, त्याच्यामध्ये 55 लोकांचा स्टाफ आहे. तर याचं एकमेव कारण काय, आणि नुसतं स्टाफ नाहीये तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसं की लेसिक मशीन आहे, फेको मशीन आहेत. ही पूर्वी त्या गोष्टी नव्हत्या. जसं जसं तुमचं रिसर्च डेव्हलपमेंट होतं त्या तशा पद्धतीनं ह्या मशिनरी तुम्हाला घ्याव्याच लागतात, कारण याचा फायदा पेशंटसाठी होतो. आता आम्ही जे AI टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आता मी कॅटरॅक्ट सर्जरी करतो, त्याच्यामध्ये इमेज बेस आम्ही कॅटरॅक्ट सर्जरी करतो. त्याच्यामध्ये काय आहे की AI टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्हाला प्रिसाईज आणि अॅक्युरेट अशी पद्धतीची सर्जरी तुम्हाला करता येते. याचा अर्थ अगोदर सर्जरी करत नव्हते का? नाही.
पण ॲक्युरसी जास्त आलेली आहे. तुमचं रिहॅबिलिटेशन अगोदर लवकर झालेलं आहे. म्हणजे पूर्वी काय होतं की 1 महिना मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं की तुम्हाला 1 महिना तुम्हाला सुट्टी घ्यायची किंवा तुम्ही काळजी घ्यायची. आता तसं राहिलेलं नाही. इव्हन त्यावेळेस इंजेक्शन भूल वगैरे द्यायचे. आता आपण इंजेक्शन न देता न भूल देता नुसतं भुलेचा ड्रॉप टाकून आपण ऑपरेशन केलं जातं आणि मोजून 5 ते 6 मिनिटात ऑपरेशन होतं आणि लगेच म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तुम्ही डिजिटल जे आहे टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल हे सगळ्या गोष्टी करू शकता. आणि हे कशामुळे शक्य झालेलं आहे? हे केवळ आणि केवळ हे या रिसर्च आणि डेव्हलपमेंटमुळं अतिशय चांगल्या पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंट किंवा तंत्रज्ञान हे जास्त विकसित झालेलं आहे. पूर्वी कसं होतं की पूर्वी अख्खाच्या अख्खा मोतीबिंदू मोठा काप घेऊन तो काढायचे, पण आता त्याच्यामध्ये फेको प्रणाली आलेली आहे, त्याच्यामध्ये लेझर प्रणाली आलेली आहे, त्याच्यामध्ये आणखी अशी एक गोष्ट आलेली आहे की जी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून एक लेन्स, गॅलेक्सी म्हणून एक लेन्स आता नवीन आता लॉन्च झालेली आहे. तर त्या लेन्समुळं काय होतं की तुम्हाला जवळचा, मधला, लांबचा, अगोदर पण काही लेन्सेस होत्या, पण याच्यामध्ये क्लॅरिटी ऑफ व्हिजन म्हणजे सुपर नॅचरल व्हिजन. लोकांना काय पाहिजे की मला जे दिसतं नॅचरली त्याच्यापेक्षाही चांगलं मला गोष्टी पाहिजे, पण त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी लागते. टेक्नॉलॉजी आली म्हटलं खर्च येतो, खर्च आला म्हटलं की त्याचे चार्जेस पण वाढतात आणि त्याच्यासोबतच म्हणजे लोकांचा जो हे आहे म्हणजे की एखादी गोष्ट आपण पे करतो तर त्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट पण पाहिजे असतं आणि त्यासाठी NABH वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि या गोष्टीसाठी मग काय लागतं की जसं की मानांकन किंवा तुमचं आय हॉस्पिटल किंवा तुमचं हॉस्पिटल हे किती पद्धतीनं किंवा कोणत्या पद्धतीनं तुम्ही चालवता. तर NABH एक स्टँडर्ड आहे की त्या पद्धतीनं तुम्ही सेफ्टीसाठी म्हणजे NABH मध्ये काय सांगितलेलं आहे की पेशंट सेफ्टीसाठी तुम्हाला काय काय करायचं आहे. तुम्हाला ही गोष्ट करायची, पेशंट आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं आहे, इव्हन पेशंटला कशा पद्धतीनं तुम्हाला कम्युनिकेट करायचे ते पण त्या गोष्टी त्या NABH मध्ये सांगितलेल्या असतात. एवढंच नाही की पेशंटच्या सेफ्टीसाठी समजा आता ऑपरेशन्स, आता आमच्या कॅटरॅक्ट सर्जरीमध्ये 10-12 ऑपरेशन एका दिवशी असतात, तर त्या जर डोळा जो आहे तो मार्क करणं किंवा कशा पद्धतीनं पेशंटचे कन्सेंट घेणं, प्रत्येक गोष्टीवरती त्यांची साईन घेणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या NABH मध्ये मानांकित केलेल्या आहेत किंवा NABH मध्ये आहेत. त्यामुळं असे NABH असलेले जे हॉस्पिटल जे आहेत ते नंबर 1 म्हणजे म्हणायला काही हरकत नाही. पण हे करत असताना जसं की आपला मुद्दा आला की खर्चाचा, तर हे सामान्य लोकांना कधी कधी हे खर्च होत नाही किंवा सामान्य लोकांना परवडत नाही. तर या केसमध्ये काय झालं की इन्शुरन्स कंपन्या आल्या. तर इन्शुरन्स बरेचसे लोकांचं आता मेट्रो सिटीमध्ये इन्शुरन्स बऱ्याच लोकांचं असतं, काही लोकांचं नसतं. पण मला या तुमच्या माध्यमातून ज्यांच्याकडे इन्शुरन्स नाही त्यांना आव्हान करायचं की तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घ्या, पण त्याच्यासोबतच कोणती इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची या पद्धतीनं तुम्ही सर्च करून घेऊ शकता. कारण प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसी त्याच्यामध्ये डिटेल न जाता की कंपन्यामध्ये व्हेरिएशन असतं, पण ह्या गोष्टी जर घेतला तर तुम्हाला एक सुरक्षा कवच असतं आणि त्याचा वापर तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला या मेडिकलचे हेल्थचे प्रॉब्लेम येतील त्या वेळेस तुम्हाला याचा वापर करू शकता. ज्या वेळेला इन्शुरन्सचा विषय निघालेला आहे त्या सगळा जो भाग येतो तो हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशनकडे येतो. तर हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन आत्ताच्या काळामध्ये किती महत्वाचं आहे आणि त्याच्या एलिमेंट्स किती बदलत चाललेले आहेत आत्ताच्या काळामध्ये? हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन आधी डॉक्टरच करायचे. जेव्हा आमच्या वडिलांनी 60 इयर्स पूर्वी हॉस्पिटल सुरू केलं तर तेच ऍडमिन होते, माझी आई नर्स होती आणि माझे काका कंपाऊंडर होते. त्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि आता जसं डॉक्टर म्हणाले आमचा पण संचेती हॉस्पिटलमध्ये स्टाफ 1600 ते 1700 लोकांचा आहे. त्याच्यात 90 डॉक्टर्स आहेत आपले, कारण की आता ऑर्थोपेडिक स्पेशालिटी असली तरी त्याच्यात 11 सुपर स्पेशालिटीज आहेत. आणि तसंच ते मॅनेज करताना आता आपली नवीन बिल्डिंग निघाली आहे संचेती ॲडव्हान्स्ड ऑर्थोकेअर. सो ते NABH अक्रेडिटेड आहे. आपलं मेन हॉस्पिटल NABH अक्रेडिटेड आहे. पण त्याच्यात जो ऍडमिनिस्ट्रेशनचा इम्पॉर्टन्स झालेला आहे बिकॉज ऑल द एलिमेंट्स मॅनेज करायला लागतात. डॉक्टर्स, वी वॉन्ट द डॉक्टर्स टू डू सर्जरी पण त्यात नर्सिंग आलं, मामा मावशी आले. जसं आधी रुग्ण यायचा तो डॉक्टर साहेब म्हणायचा, म्हणजे इट इज ऑलवेज गॉड, डॉक्टर इज गॉड. आणि आता त्यांच्या भरपूर डिमांड्स असतात. पेशंट इज ऑल्सो बिकम अ कन्झ्युमर. जसं त्यांना अमेझॉनवर आज मागवलं प्राईम असेल तर संध्याकाळी तुम्हाला मिळणार, तसंच पेशंट्सचा इम्पेशन्स वाढलेला आहे. ते आपल्या क्लिनिकमध्ये येतील, हॉस्पिटलमध्ये येतील आणि ते रिव्ह्यूज करतील की या डॉक्टरचा वेटिंग टाइम किती आहे. आधी वेटिंग टाइम हा कॉन्सेप्टच नव्हता. डॉक्टरनी आम्हाला बघितलं,
आमची सर्जरी केली, आय एम हॅपी. आता वेटिंग टाइम किती आहे, मग किती स्टाफ कसा बोलला, मग विनम्रतेने बोलले की नाही, मग माझी रूम कशी आहे, मग टाटा स्काय चालतंय की नाही, हे सगळे इतके इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. कॅन्टीनचं फूड कसं आहे, चहा कॉफी मिळाली की नाही. इथे तर आम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफला की पेशंटचा सपोज डॉक्टर इमर्जन्सीमध्ये अडकलेत आणि आपले डॉक्टर येत नाहीयेत ओपीडीमध्ये, तर त्यांना चहा कॉफी द्यायचं, सगळं त्यांना आरामशीर बसवायचं. बिकॉज गुगलच्यामुळे ना सगळेच आपले सकाळसारखे जर्नलिस्ट झालेले आहेत. आता डॉक्टर टाइम वाढला किंवा डॉक्टर वेळेवर नाही आले तर ते लगेच गुगलवर टाकणार की संचेतीमध्ये आलो आणि आम्हाला बघितलंच नाही आणि आमचे डॉक्टर लेट आले. सो तिथे ऍडमिनिस्ट्रेशन, डिजिटल, पेशंट अनालिटिक्स, पेशंट केअर मॅनेजर ह्यांचं सगळ्यांचं इतकं वाढलेलं आहे ना की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टरचा महाग इज डॉक्टर, पण डॉक्टर येतात, बघतात, सर्जरी करतात, त्याच्यानंतर द होल थिंग आपला ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफ, क्वालिटी स्टाफ, अनालिटिक्स टीम, केअर टीम ह्यांनी बघितलंच पाहिजे. आत्ताच्या रुग्णाचे एक्सपेक्टेशन्स खूपच वाढलेले आहेत आणि दॅट इज ट्रू ऑल्सो. कॉम्प्लिकेशन्स पण वाढलेले आहेत. त्यांचा जो विश्वास होता डॉक्टर्सवर आधीचा तो आता नाही राहिलेला आहे. बिकॉज देर आर रिझन्स की काही त्यांना माहिती नाही की आता माझा चेस्ट पेन आहे, हार्ट अटॅक झालाय, तर स्टेंट ते लिटरली डॉक्टर बाहेर येतील आणि नातेवाईकांना विचारतील स्टेंट टाकायचा का, तो 5 मिनिटात डिसिजन करायला लागेल. सो ऑब्व्हियसली आम्ही सगळे ॲज अ फॅमिली होच म्हणणार, पण तो विश्वास थोडासा ना डॉक्टर्सवर उडत चाललाय की खरं मला खरी ट्रीटमेंट मिळतेय का, जिथे सर्जरीची गरज नाहीये तिथे मला सर्जरी सांगितली जाते का. म्हणजे इथे आपले चेअरमन पराग संचेती म्हणतात की जर कधी कोणीही म्हटलं की अनइंडिकेटेड सर्जरी या हॉस्पिटलमध्ये झाली आहे तर मी बोर्डाला माझं रेझिग्नेशन देणार. म्हणजे दॅट इज हाऊ इम्पॉर्टंट इट इज. बिकॉज आम्ही म्हणतो की पेशंटची सेवा इज, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. दॅट इज आवर टॅगलाईन. बिकॉज वी वॉन्ट टू कीप दॅट. म्हणजे आता फॅमिली हॉस्पिटल आधी होतं 10 बेडेड टू 50 बेडेड टू 100, आता आपण 300 बेडेड झालो आहोत. सो देर इज अ सर्टन प्रोसेस विच इज इम्पॉर्टंट. जे आधी 10 बेडमध्ये करू शकलो ते आता 300 बेडमध्ये. सो द प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. NABH standards are very important. The protocols are important. Evidence-based medicine is important because we need to show की this is the right thing. आत्ताच मागच्या महिन्यात ना संचेतीमध्ये वी स्टार्टेड अ सर्जिकल लॅब. म्हणजे जसं तुम्ही सर्जरी करण्याच्या आधी इथे सर्जिकल लॅबमध्ये या. इंडियाची सर्वप्रथम सर्वात मोठी सर्जिकल लॅब आहे. where you can practice your surgery. So you can better your skill because सगळ्यांचे स्किल लेवल सेम नसतात. सो ॲडव्हान्सेस मध्ये म्हणू तर आपल्याकडे स्किल्स लॅब आहे, आपल्याकडे इक्विपमेंट आहे. आधी फिजिओथेरपी वॉज ओनली फिजिओथेरपिस्ट, पण आता आपण न्यूरोमध्ये, स्पोर्ट्समध्ये, ऑर्थोमध्ये एवढे इक्विपमेंट आले आहेत की तुमचे ट्रीटमेंट टाइम अँड रिकव्हरी टाइम इज व्हेरी फास्ट आहे. सो ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळंच बघायला लागतं सो दॅट द डॉक्टर कॅन फोकस ऑन द सर्जरी अँड द रिकव्हरी. एक्झॅक्ट. ज्यावेळेला आपण सर्जरी हा विषय करतो त्यावेळेला इन्फेक्शन हा सगळ्यात मोठा भाग येतो. कारण ऑपरेशन आणि हॉस्पिटल हे म्हटलं की त्याच्यामध्ये इन्फेक्शन रेट हा सगळीकडे काउंट केला जातो. परदेशामध्ये आणि आपल्यामध्ये इन्फेक्शन रेटच्या बाबत तुलना कशी करू शकाल सर त्याच्यामध्ये? एक त्याच्या अनुषंगाने मॅडमचं पुढे एक ऍडमिनिस्ट्रेशन मधलं सांगतो आणि नंतर इन्फेक्शन कंट्रोलवरती येतो मी. ऍडमिनिस्ट्रेशन मॅडमने जसे सांगितलं 990 डॉक्टर्स आहेत आणि त्यांच्याकडे एवढा स्टाफ आहे. मग एका डॉक्टरसाठी किती इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याचं हे कॅल्क्युलेशन आहे. आमच्याकडं साधारण आम्ही मल्टी स्पेशालिटी आहोत. मल्टी स्पेशालिटीमध्ये आमच्याकडे जवळ 125 ते 150 कन्सल्टंट आहेत. त्यांना सपोर्ट करणाऱ्या DNB डॉक्टर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स आणि रेसिडेंट डॉक्टर दुसरे दे आर ऑलमोस्ट अराउंड 150. इन ॲडिशन जवळजवळ तो 1600 स्टाफ आहे. म्हणजे एका कन्सल्टंटला बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हाइड करायला एवढे लोक लागतात. नोबल हॉस्पिटल दिस इज म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल मी सांगतो. म्हणजे 350 बेडसाठी दिस इज द सिच्युएशन. दुसरं इन्फेक्शन कंट्रोल पूर्वी होतं पण त्याचं हळूहळू जसं 2005-06 पासून भारतामध्ये NABHची सुरुवात झाली आणि NABHची सुरुवात झाल्यानंतर त्याच्यानंतर गाईडलाईन्स येत गेल्या. त्यांच्या गाईडलाईन्सप्रमाणे बहुतेक हॉस्पिटल म्हणजे मोठे हॉस्पिटल जे आहेत ते टेम्पटेड टू गो विथ ते NABH प्रोटोकॉल्स लर्न. म्हणजे ज्या वेळेला फर्स्ट एडिशन, सेकंड, आताच एडिशन 6वी आलेले आहे. 6व्या एडिशनमध्ये जवळजवळ 70% ते 80% त्यांनी JCIचं सगळं आत्मसात त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्राम हा प्रत्येक NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटलसाठी इन्फेक्शन कंट्रोल ऑफिसर आहे, इन्फेक्शन कंट्रोल नर्सेस असतात, त्यांचे टीम लिडर्स असतात
लिंक नर्सेस असतात. ह्या सगळ्या गोष्टी प्रोटोकॉलाइज्ड आहेत आणि प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जातो इन्फेक्शन कंट्रोलचा. कुठं सर्जिकल साईट इन्फेक्शन झालंय का, झालं असेल तर त्याचा रूट कॉज काय आहे, का झाला त्या पेशंटला. इव्हन समजा आज आमच्याकडं 1000 सर्जरी झाले, ते 1000 सर्जरीमध्ये एखाद्या जरी पेशंटला झालं तर त्याचा प्रत्येक महिन्यामध्ये त्याची त्या कमिटीमध्ये चर्चा होते. हे का झालं, त्याच्या रूट लेवलला जायचं आणि तो पुढच्या महिन्यामध्ये प्रिव्हेंट. टचवूड आम्ही 2007 पासून एक किरकोळ एखाद दुसऱ्या वेळेस जर सोडलं, कारण इतकी प्रिकॉशनरी मेजर घ्यावी लागते. त्याच्या WHO गाईडलाईन्स आहेत, CDC गाईडलाईन्स आहेत, हे सगळे इनकॉर्पोरेट याच्या NABHच्या ह्याच्यामध्ये केलेले असतात आणि त्याच्याप्रमाणे ते गाईडलाईन्स असतात. आणि तेच NABH मानांकन ते त्याच्यासाठीच आहे की हे तुम्ही फॉलो करताय नाही. आणि त्याचा 18 महिन्यानंतर सर्वेलन्स करतो NABH. त्याचे असेसर्स वेगळे असतात, ते हायली क्वालिफाईड अँड टेक्निकली ट्रेंड असतात. त्याच्यावर त्यांचं हे प्रत्येक 3 वर्षाला तुमचं रिएक्रेडिट करून घ्यावं लागतं. बघा इथं इन्फेक्शन कंट्रोलच्या गाईडलाईन्स जसं डॉक्टर दुधबाते म्हणाले की पेशंट सेफ्टी त्यामध्ये फार महत्वाची असते. ते एका पेशंटला ICU मध्ये इन्फेक्शन झालं तर त्याच्या काही पटीनं कॉस्ट वाढलेली असते अँटीबायोटिकची. आज अँटीबायोटिक हायर अँटीबायोटिक द्यायची वेळ आली. जर 200 रुपयाच्या इंजेक्शन त्याचं भागणार असेल, तेच कधी मला 3 ते 4 हजार रुपयाचं इंजेक्शन द्यावं लागतं. दिवसातनं 4 इंजेक्शन द्यायची वेळ आली तर अँटीबायोटिकची कॉस्ट किती वाढते. हा बेसिक प्रत्येक जण आमच्या मध्ये विचार करतो आणि तो करावाच लागतो. इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस इज आय से हार्ट लाईन फॉर द प्रत्येक प्रोग्राम तो इन्फेक्शन कंट्रोलवरती रोटेट होतो. ती इतकं महत्व आहे त्याला. इन्फेक्शन म्हणजे इव्हन पेशंट कम्युनिटी इन्फेक्शन घेऊन आला तरी ते आल्याबरोबर माहिती असते की दिस इज कम्युनिटी ॲक्वायर्ड इन्फेक्शन आहे. हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनमध्ये किंवा नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणतो त्याच्यावरती भयंकर फोकस काम केलं जातं. म्हणून तर प्रत्येक हँड हायजीन प्रॅक्टिस आमचा कंटिन्युअस सर्व्हिलन्स असतो. म्हणजे आज समजा ह्या क्षणाला ड्युटीवरती 800 लोक आहेत असं गृहीत धरूया, डे टाईम जनरल ड्युटी सगळे म्हणून. ते 800 लोकांचं ऑब्झर्वेशन ते कोणाला माहिती सुद्धा नसतं आणि याच्याशिवाय अजूनही हॉस्पिटलमध्ये ते कोणालाही माहीत नसतं. अशा लोकांना पण सांगितलेलं असतं की तुम्ही ऑब्झर्व करायचं. काही काही वेळा आम्ही असं केलेलं आहे की स्टाफ अपॉइंट केलेला आहे, त्याने फक्त एकच काम करायचं, डॉक्टर आलेत हँडरब घ्या, पण पेशंटला हात लावल्याच्या अगोदर हे घ्या, बघून झाल्यानंतर दुसऱ्या पेशंटकडे जायच्या अगोदर हँडरब घ्या. दिस प्रॅक्टिस वी आर डुईंग एट नोबल हॉस्पिटल. म्हणजे वी वॉन्ट टू ब्रिंग द इन्फेक्शन कंट्रोल लेवल. 0 करणं अवघड असतं कारण कम्युनिटीमधनं पण इन्फेक्शन येत असतं, पण मिनिमम लेवलला ठेवायचं. नोझोकोमियल इन्फेक्शन मुळे पेशंटला बर्डन अँटीबायोटिकचं होता कामा नये, हे एक. आता आम्ही जवळजवळ आता सुरुवातीपासून गेली 4 ते 5 वर्षे आम्ही सिंगल डोस अँटीबायोटिक फॉर ऑल इलेक्टिव्ह सर्जरीला देतो. ओके. सिंगल डोस आणि सिपॅझोलिन नावाचं बेसिक अँटीबायोटिक गेली 4-5 वर्षे आम्ही प्रॅक्टिस करतो. एकाही इलेक्टिव्ह, मग ते सिझेरियन सेक्शन असू दे, जॉईंट रिप्लेसमेंट असू दे किंवा अनेक कुठलीही मेजर सर्जरी असू दे, जिथे इन्फेक्शन नाही तिथे एक सिंगल डोस देतो आणि जर सर्जरी 4 तासापेक्षा जास्त चालली तर दुसरा डोस रिपीट करतो. याच्या पलीकडं काहीही देत नाही. एका डोस मध्ये पेशंट घरी जातो. आणि या गोष्टीमुळे आमचा हा रेजिस्टन्स जो आहे ना तो कमी झालेला. हा, याच्यावरती नॅशनली आमचे पेपर पब्लिकेशन सुद्धा झाले इन्फेक्शियस डिसीज कन्सल्टंटने केलेले. म्हणजे ऍक्च्युअली लागत नाही अँटीबायोटिक. हे प्युअर इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्राम इज स्ट्रिक्टली फॉलोड. तुमचं प्री ऑफ व्यवस्थित प्रिपेअर झालेलं आहे, इंट्रा ऑफ तुम्ही सगळे प्रिकॉशन्स घेतलेले आहेत, पोस्ट ऑफ पेशंटचे प्रिकॉशन चांगले घेतलेले आहेत आणि वार्डामध्ये प्रत्येक जण, नॉट ओनली कन्सल्टंट्स, प्रत्येक जण त्या इन्फेक्शन कंट्रोलचे ज्या SOPs आहेत, जे प्रोटोकॉल्स आहेत ते जर फॉलो केले, ते मामा असू देत, मावशी असू देत, नर्सेस असू देत, डॉक्टर्स असू देत, रेसिडेंट डॉक्टर्स असू देत, सगळ्यांनी फॉलो केलं तर इन्फेक्शन होण्याचा प्रॉब्लेम येत नाही. तसं इंडियन पॉप्युलेशनमध्ये आता अर्बन आणि रुरलमध्ये थोडंसं हे असतो. आता डायबिटीस वगैरे वाढलेलं आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट असतात, डायबिटॉलॉजिस्ट असतात, ते त्याची काळजी घेऊन, म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा इन्फेक्शन रेट कमी ठेवण्याचा
प्रयत्न कारण केला आता जातो. यांनी जे सांगितलं इन्फेक्शन जे Antibiotic चा वापर. अँटीबायोटिक रेजिस्टन्स हा सगळ्यात आहे. कारण भविष्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक्स आता तुम्ही जर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळीकडे जर बघितलं असेल आणि इव्हन गव्हर्नमेंट लेवलला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेवलला किंवा WHO कडून जे काही पब्लिकेशन्स येत आहेत त्याच्यामध्ये भारतासारख्या हाय पॉप्युलेशन कंट्रीला फ्युचरमध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स डेव्हलप झालं तर मोठ्या कॅलॅमिटीला फेस करावं लागणार आहे. जर अशी सिच्युएशन आली की इररेशनल यूज ऑफ अँटीबायोटिक जर झालं आणि त्याच्यामुळं जिथं खरोखर गरज आहे त्या ठिकाणी जर रेजिस्टंट डेव्हलप झालेले बॅक्टेरिया आल्या, तुमच्या जीवजंतू तसे तयार आले तर काय करणार आहोत आपण. म्हणून आत्ता ही सिग्नल्स आहेत, आता सिग्नल आलेले आहेत भारतामध्ये, सिग्नल्स आहेत की तुम्ही अँटीबायोटिकचा यूज रिस्ट्रिक्ट करा. जिथं आमच्यामध्ये JCI एक्रेडिटेड आणि NABH या दोन्ही मानांकन असल्यामुळं अँटीबायोटिक एस्केलेट करायचं असेल तर त्याचा रिपोर्ट लागतो मायक्रोबायोलॉजिस्टचा. मायक्रोबायोलॉजिस्ट आणि इन्फेक्शन कंट्रोलनी एस्केलेशनला परमिशन द्यायची कन्सल्टंटला. त्याने रिक्विजिशन पाठवायचं ऑनलाईन की मला ह्याच्यामध्ये हे आलेलं आहे, आम्ही ब्लड कल्चर केलेलं आहे, त्याचे हे बॅक्टेरिया आलेले आहेत, जीवजंतू हे सापडलेले आहेत आणि मला हे अँटीबायोटिक एक्सलेट करायचं आहे. त्याच्याच वेळ जात नाही. आता एव्हरी लाईन जाऊन मोबाईल एव्हरी लाईन त्यांना लगेच रिपोर्ट तिकडे तयार झालं की आमच्याकडे बायोफायरोला वगैरे 2 तासामध्ये रिपोर्ट होतो, लगेच कळतं हे एस्केलेट करायचं. त्यांनी परमिशन दिल्यानंतरच एस्केलेट होतं, नाही तर नाही. म्हणजे प्रत्येक जणाने त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. ऑल द कन्सल्टंटनी विचार करायला पाहिजे की मी किती दिवस अँटीबायोटिक देऊ, किती अँटीबायोटिक. आता पूर्वी यांच्या ऑप्थॅल्मॉलॉजी सुद्धा अँटीबायोटिक द्यायचे, आता देत नाहीत. आता फक्त ड्रॉप्स देत आहेत. ओरल अँटीबायोटिक वगैरे कुठे देत आहेत आता, देत नाही. देता तुम्ही? नाही देत आता. जसं सर सांगितलं ना की अँटीबायोटिक रेजिस्टन्स फार प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे. म्हणजे नुसतं आता सर्जिकल पेशंटलाच नाहीये, पण आपण ज्यावेळेस बघतो समाजामध्ये GPs जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे काही जरी झालं, व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा ॲलर्जिक असेल तर ते ब्लाइंडली म्हणजे काही काही अँटीबायोटिक इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वापर चालू झालेला आहे. आणि जसं सर सांगितले की एक अँटीबायोटिक रेजिस्टंट झाला की त्याच्यापेक्षा हायर जसं सांगितलं की 200 रुपयाच्या अँटीबायोटिकनी तुम्हाला कव्हर होणारं ते जर रेजिस्टंट डेव्हलप झाला तर तुम्हाला 3,000-4,000 ची अँटीबायोटिक वापरावे लागतं. तर हा जो आहे ना, आपण पण म्हणजे कधी कधी काय करतो, आता गुगल आलेला आहे, ह्या गोष्टी आल्या, ते मला आता कंजंक्टिव्हायटिस आहे किंवा हे आहे, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की अँटीबायोटिक घ्या किंवा टॅबलेट घ्या. पण मग आपण काय करतो की सेल्फ प्रिस्क्रिप्शन करून आपण जाऊन तिथे म्हणजे अँटीबायोटिक घेणं किंवा हे आपण टाळलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचा आजार हा त्या पद्धतीचा असेल तरच तुमच्या डॉक्टरकडनं शहानिशा करून त्या गोष्टीचं अँटीबायोटिकचं घेतलं गेलं पाहिजे. जसं तुम्ही मागच्या वेळेस म्हटले की इन्फेक्शनच्या संदर्भात हॉस्पिटल इन्फेक्शन, कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे, आता मी डोळ्याचा डॉक्टर आहे, तर इन्फेक्शन म्हणजे आमच्या डोळ्याच्या संदर्भामध्ये जर ऑपरेशन केल्यानंतर एखादं जरी इन्फेक्शन स्प्रेड झालं डोळ्यामध्ये तर डोळा हा प्रचंड प्रमाणामध्ये एका दिवसामध्ये, एक दिवस नाही म्हणजे 6 तासामध्ये डोळा पूर्ण खराब होतो. जसे की त्याला आम्ही एंड ऑप्थॅल्मॅटिस म्हणतो. पण आता म्हणजे जसं सरांनी सांगितलं की NABH मुळे काय गोष्टी झालेल्या आहेत, तर NABH केल्यामुळं आता माझ्या हॉस्पिटलमध्ये NABH झालेला आहे. तर हेपा फिल्टर आणि मॉड्युलर ओटीचं मी इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्यामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये या सगळ्या डिसइन्फेक्शन, स्टरलायझेशन हे सगळे मानांकन त्या NABH मध्ये आहेत. आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर फॉलो केलात तर म्हणजे एक पण नाही, म्हणजे या 15 वर्षामध्ये किंवा 20 वर्षामध्ये तुम्हाला एकही पेशंट पोस्ट ऑपरेटिव्हली इन्फेक्शन झालाय आणि त्याचा डोळा गेलाय अशा पद्धतीचं एकही तुम्हाला भेटणार नाही. कारण याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी एक डेव्हलप झालेली आहे आणि साहजिक आहे की टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला त्याचा खर्च पण वाढत असतो. तर या पद्धतीचा वापर केल्यामुळं आपल्या रुग्णांना म्हणजे सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे. अगोदर जर सेफ्टी असेल तरच बाकी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या पद्धतीनं आपण ही जर सेवा देत असताना की जसं सांगितलं की हँड हायजीन करणं, की पेशंट टच करायच्या म्हणजे पेशंटला टच करायच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर, हे सगळ्यात महत्वाच्या बेसिक IPC गाईडलाईन्स आहेत जे की NABH मध्ये इन्कॉर्पोरेटेड आहेत. आणि त्याच पद्धतीनं हे हॉस्पिटल आपण रन करतो. आणखी एक गोष्ट सरांनी सांगितलं की जे हॉस्पिटल इन्फेक्शनच्या संदर्भामध्ये की आपण जे स्टाफची संख्या जी वाढत गेली ती केवळ आणि केवळ हे इन्फेक्शन म्हणा. कारण कसं असतं की आता मी डोळ्याचा डॉक्टर तर आमच्याकडे जास्त इन्फेक्शनचे पेशंट येत नाहीत सहसा,
पण डायबिटीची संख्या, जसं सरांनी सांगितलं की डायबिटीची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे डायबेटिक आणि रेटिनोपॅथी डायबेटिक रेटिनोपॅथी वाढत चाललेली आहे. पण डायबिटीसमध्ये काय होतं की इन्फेक्शन जास्त लवकर स्प्रेड होतं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जास्त लवकर त्याला कॅचअप होतं. तर या गोष्टीचा आपण जर सगळा विचार केला आणि ह्या गोष्टी जर आपल्या हॉस्पिटलमध्ये जर आपण इन्स्टॉल केल्या किंवा त्या पद्धतीने NABH मध्ये ज्या गाईडलाईन्सनुसार जर केलं तर 100% हे जे इन्फेक्शन आहे ते झिरो होण्याला काहीच म्हणजे हरकत मी अजून एकच पॉइंट ऍड करते. इन्फेक्शन हॉस्पिटलमध्ये तर आपण सगळेच हॉस्पिटल जे आहेत इज व्हेरी पर्टिक्युलर. इन्फेक्शन व्हायचं नाही. आपले ओटी सगळे एकदम मॉड्युलर इट्स ऑलमोस्ट झिरो इन्फेक्शन. वी डोंट वॉन्ट ऍडमिशन रिऍडमिशन फॉर इन्फेक्शन. पण जेव्हा रुग्ण घरी जातो तेव्हा व्हॉट वी आर डुईंग इज वी आर सेंडिंग अ डॉक्टर टू द पेशंट्स होम टू सी की तुम्ही कसे आहात, तुमचा वूंड ड्राय आहे की नाही. तो वूंड मध्ये टप्प्याटप्प्याने जेव्हा ड्रेसिंग असेल किंवा स्टिच रिमूव्हल असेल ते पण आपण डॉक्टर घरी पाठवतो आणि डॉक्टर्सला फोटो पाठवतो की दिस इज द वूंड. आणि जसं कुठे काही रेड फ्लॅग असेल तर इमिजिएटली आपण सांगतो की तुम्ही परत हॉस्पिटलला येऊन ते वूंड करा, ड्रेसिंग करा आणि डॉक्टरकडे. सो वी आर नॉट स्टॉपिंग ॲट द हॉस्पिटल. आपण पेशंटच्या घरात जाऊन पण पूर्ण ते ऍडमिनिस्टर करतो. आणि आजकाल व्हॉट्सअप आणि टेक्नॉलॉजीमुळे ना 1 मिनिटात डॉक्टरला फोटो पाठवायचा, 1 मिनिटात ते लोक सांगणार काय करायचं. अँड दॅट इज व्हॉट इमॅजिन टू व्हॉट लेवल सर्व्हिस हॅज टू बी प्रोव्हाइडेड टुडे. जरा ह्या इन्फेक्शन कंट्रोलच्या ह्या आणि मानांकन ज्याला आपण NABH म्हणतो किंवा JCI म्हणतो, ते गाईडलाईन असे आहेत की जसं हिपा फिल्टर डॉक्टरांनी सांगितले तसं हिपा फिल्टर, प्री फिल्टर हे पिरियडिकली प्री फिल्टर प्रत्येक आठवड्याला क्लीन होतं की नाही त्याचं रेकॉर्ड ते असेसर जे येतात सर्वेलन्सला किंवा रिअक्रिडिशनला ते बघतात. तुमचं रेकॉर्ड एव्हरीथिंग इज केप्ट पिरियडिकली नाही, प्रत्येक आठवड्याला ते झालेलं आहे की नाही. हिपा फिल्टर त्याच्या शेड्यूल प्रमाणे चेंज केलेले आहे काय नाही, ते त्याच्या त्या कालांतराने चेंज होईल. तुमचा बॅक्टेरियल सर्वेलन्स काय आहे ओटी मधला. आता मला विचारलं तर आमच्याकडे प्रत्येक आठवड्याला बॅक्टेरियल सर्वेलन्स होतो. म्हणजे शनिवारी दुपारनंतर ओटी बंद, डीप क्लिनिंग टेक्निक हे सगळं करून सर्वेलन्स होतो. दुसऱ्या दिवशी मग थिएटर चालू पण केलं होतं. हा, फक्त इमर्जन्सीला थिएटर वेगळं ठेवलेलं असतं. इन ॲडिशन क्वालिटी कंट्रोल सर्वेलन्स हे बाहेरची लॅब, समजा आमच्या इन हाऊस लॅबमध्ये काहीतरी हे झालेलं आहे, क्वालिटी कंट्रोलसाठी म्हणजे थर्ड पार्टी कन्सल्टंट त्यांचं ते येतात. सगळे बॅक्टेरियल सर्वेलन्स ॲज पर द प्रोटोकॉल काय काय घ्यायचे इन्क्लुडिंग एअर तो सर्वेलन्स केला जातो. अँड दॅट रिपोर्ट कम्स. आणि हे तुम्हाला असे सर लोकांना म्हणजे NABHला आणि जे हे दाखवावं लागतं की हे आमचं आहे रेकॉर्ड. त्यांच्या गाईडलाईन प्रमाणेच ते केलेलं असतं पण ते ठेवावं लागतं. म्हणजे इतके प्रिकॉशनरी मेजर्स घेऊन आता जसं मॅडमने सांगितलं की पोस्ट ऑफ घरी गेल्यानंतर जेवढी हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जाते आणि काही दिवसानंतर पेशंट देर मे बी मल्टिपल रिझन्स फॉर दॅट मॅटर, तर ते काही पेशंटला 1 or 2% पेशंटला ते घडतात गोष्टी की कुणी त्या उंची स्कार झालेला असतो तिथं थोडं इचिंग करतात. पण ते आमच्या डेफिनेशन प्रमाणे त्या तेवढ्या पिरियडमध्ये बसला 28 दिवस 30 दिवस ते सर्जिकल साईट इन्फेक्शन म्हणून ट्रीट होतं. ते सगळं फॉलो होतं. आणि त्याचं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक इन्फेक्शन कंट्रोल कमिटी असते जसे मी मगा म्हणालो, आणि प्रत्येक महिन्याला त्यांची मीटिंग होते. आणि प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक गोष्टीला इन्सिडन्स घडल्यानंतर त्याच्या रूट कॉज अनालिसिस झाल्यानंतर त्याचा प्रिव्हेंटिव्ह मेजर तुम्ही काय केलं ज्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना ते दाखवावं लागतं. ओके, रिपीटेडली त्या डिपार्टमेंटमध्ये घडत असेल तर अजूनही डेप्थमध्ये जावं लागतं. कारण शोधलं जातं त्याच्यामध्ये काय आहे, व्हॉट इज द रूट कॉज, ते शोधून काढेपर्यंत शांतता बसत नाही. आणि त्याच्यासाठी तो स्टाफ नेमलेला असतो. आता आमच्याकडे जवळजवळ 450 नर्सेस आहेत. त्यात किती लिंक नर्सेस आहेत मला विचारलं तर आता सांगता येणार नाही. प्रत्येक वॉर्डला प्रत्येक त्या काउंटरला ते लिंक नर्स असते आणि लिंक नर्स ते नर्सिंग डिपार्टमेंटला असते, ते ती ऑब्झर्व करत असते कोण काय करते गडबड आणि ती नोट डाऊन करून ठेवते. असं आता सगळ्यात हॉस्पिटल म्हणलं ना की पैसा हा एक महत्त्वाचा येतो. आणि पैसा म्हणलं की आता आपल्याकडे इन्शुरन्स बाबतचा बऱ्याच गोष्टी घडत आहेत. तर हॉस्पिटल आणि इन्शुरन्स हे नेमकं काय गणित आहे? म्हणजे फायदा इन्शुरन्सचा पेशंटला होतो का हॉस्पिटलला होतो? कारण असं म्हणलं जातं की जर एखादा पेशंट ॲडमिट व्हायचा असेल आणि त्यांनी जर सांगितलं की माझ्याकडे इन्शुरन्स आहे तर त्या
पेशंटचं बिल वेगळ्या पद्धतीने केलं जातं. हा- काय नेमकं त्याच्यामध्ये? हा गैरसमज आहे. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. हा समाजामध्ये अशी संकल्पना तयार झालेली आहे, पण हा गैरसमज आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आपल्या पुण्यामध्ये जवळजवळ आत्ता एक्झिस्टिंग ह्या सिच्युएशनमध्ये 40 ते 42 इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीबरोबर प्रत्येक हॉस्पिटलचं एम्पॅनलमेंट झालेलं असतं. ते एम्पॅनलमेंट होत असताना मग ते मेडिकल पेशंट असो किंवा सर्जिकल, ह्या दोनमध्ये डिवायडेड असतं. त्या डिव्हिजनमध्ये मेडिकल पेशंटबद्दल जे काय रेट ठरलेलं आहे, म्हणजे तुमचा वॉर्डचा बेडचा रेट असेल, म्हणजे जनरल वॉर्ड असेल त्याला ॲडमिशेबल, किंवा सेमी प्रायव्हेट असेल, प्रायव्हेट रूम असेल, डिलक्स रूम असेल, वॉटेवर, त्याच्याप्रमाणे एक टायअप झालेलं असतं किंवा एम्पॅनलमेंट करत असताना त्याच्यावरती दोन्ही पार्ट्या, हॉस्पिटल अँड द इन्शुरन्स कंपनीचे जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असतील ऑथराइज्ड, दे साइन द MOU. त्या MOU मध्ये असतं की ह्या प्रोसिजरला तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत, तुम्हाला रूम रेंट एवढा मिळणार आहे. त्याच्या पलीकडं एक नया पैसा जरी लावला तर ती इन्शुरन्स कंपनी देत नाही. ओके, तो एक भाग झाला. हॉस्पिटल साधारणतः प्रत्येक हॉस्पिटल प्रत्येक वर्षाला रेट रिव्हिजन करते. इन्शुरन्स कंपन्याचं रेट रिव्हिजन प्रत्येक 2 वर्षाला होतं. अच्छा, तो ब्लॉक असतो. समजा दरवर्षी रेट रिव्हिजन करत असताना प्रत्येक गोष्टीची कॉस्ट वाढत गेलेली असते. असं होत नाही की एखादी गोष्ट हॉस्पिटलला लागणारी जी पेशंटशी रिलेटेड आहे ती तुम्हाला आज 100 रुपयाला मिळते आणि पुढच्या वर्षी 100 ने 90 रुपयाला मिळेल, असं कधीच होत नाही. आतापर्यंत जर तुम्ही इतिहास काढून बघितला 50 वर्षाचा, कमी कधीच झालेला नाहीये. तो वाढत राहतो. टेक्नॉलॉजी कंटिन्युअसली वाढत राहते. आता पहा, पूर्वी सिटी स्कॅन होते. सिटी स्कॅन 8 स्लाइस, 16 स्लाइस, 32 स्लाइस पासून आज 128, 256 आणि त्याच्या पुढे गेलेले. टेक्नॉलॉजी त्याच्याजवळ ते प्रिसिजन जे आलेलं आहे, कन्सल्टंटला काय पाहिजे ते जे मिळतं, त्यातनं जे टेक्नॉलॉजी म्हणून मिळतं, नॅचरली 1 कोटीला मिळणारी गोष्ट आज जर 10 कोटी खर्च करावे लागत असतील तर ती इन्व्हेस्टमेंट आली, त्याचा खर्च वाढतो. त्याच्या प्रमाणात त्या हिशोबाने प्रत्येक जण रेट रिव्हिजन दरवर्षी किंवा एव्हरी 2 इयर्स ते करत असतो. ऑन द कॉन्ट्ररी, एकदा ती रॅक प्राइस जर तयार झाली, हॉस्पिटलमध्ये बरेच सगळं म्हणजे हॉस्पिटलमधले ॲडमिनिस्ट्रेटर्स, हॉस्पिटलमधले अकाउंटंट्स, हे सगळे बसतात. आपण काय इन्व्हेस्ट केलेलं आहे, ह्या वर्षी किती बजेट केलेलं आहे, ह्या वर्षी हे करत असताना काय काय गणित ह्याच्यामध्ये घातलं पाहिजे, त्याच्याप्रमाणे ह्या गोष्टी, म्हणजे लॅबचे चार्जेस जरी असले तर प्रत्येक गोष्टीचं एक ठरलेलं आहे की आपलं कॉस्ट, परचेसिंग कॉस्ट किंवा ह्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टीला एवढ्या पटीने वाढलेल्या आहेत. समजा 10% वाढलेल्या तर प्रत्येक ठिकाणी 10% ती वाढवलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ही रॅक प्राइस तयार झाल्यानंतर ती आता अजूनही पेशंट ज्यावेळेला खिशातून पैसे भरणार असतो त्याला बिल होताना रॅक प्राइस. आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये सॉफ्टवेअर शिवाय काहीच होत नाही. तिथं मी नसतो किंवा कुणी आमच्या इथले आमचे चेअरमन नसतात, MD नसतात, कुणी नसतं. बिल करणारे ती लोक बसलेले आहेत, त्या सॉफ्टवेअरमध्ये जे टाकलेले आहेत त्याच्याप्रमाणे बिल होतं. ज्या कंपनीशी एम्पॅनलमेंट झालेलं आहे त्यांच्याशी टायअप होताना MOU जे साईन केलेले आहेत, जी से फॉर एक्झाम्पल एक्स कंपनीचं टायअप केलेलं आहे, त्यांचं एक सॉफ्टवेअरमध्ये ते टाकलेलं असतं की ह्या एक्स कंपनीचं से फॉर एक्झाम्पल जॉईंट रिप्लेसमेंटला हे पॅकेज आहे. संपलं. बिल पाठवताना ते पॅकेज प्रमाणे हे पाठवलेलं आहे. ओके, मुद्दा ह्याच्यात कुठे येतो, कळीचा मुद्दा कुठं असतो, काही गोष्टी इन्शुरन्स कंपन्यामध्ये वेदर इट इज कॉर्पोरेट इन्शुरन्स असू दे किंवा रिटेल इन्शुरन्स जे इंडिव्हिज्युअल घेतले जातात, त्याच्यामध्ये जे हिचेस कंपनीकडून आलेले असतात ते आता ह्या भाषेत मी क्लायंट म्हणतो, रुग्ण म्हणत नाही, ते बघत नाहीत की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, मायक्रोस्कोपिक काय लिहिलेलं आहे. मला ह्या गोष्टी ॲडमिशेबल नाही आहेत. माझ्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये को पेमेंट 10%, 15%, 20% को पेमेंट आहे. बरोबर. हे बघा, माझी पॉलिसी आहे, मला 100% फ्री मिळायला पाहिजे असं नाही. मला डिस्पोजेबल्स मिळत नाही. ड्रग्ज मिळतात मला, पण डिस्पोजेबल्स मिळत नाही. कुठले कुठले डिस्पोजेबल मिळत नाहीत त्याचं त्यांनी गाईडलाईन दिलेले असतात. पॉलिसी येताना 1 पेजची पॉलिसी नसते, लांब लचक असतात, मल्टिपल पेजेस. ते मल्टिपल पेजेस सगळेजण वाचत नाहीत.
पॉलिसी बाय अँड लार्ज ही फक्त इंग्लिशमधूनच येते. आता समजा आपले रुरल एरियामध्ये सुद्धा आता लोक पोस्ट कोविड नंतर पॉलिसी घेतात. प्रत्येक जण वाचतो का ते लिहिलेलं मायक्रोस्कोपिक इंग्लिश लिहिलेलं किंवा हिचेस लिहिलेले वाचत नाहीत. त्यांना वाटतं माझी पॉलिसी आहे, मला हे सगळं मिळालं पाहिजे. तसं होत नाही. ते हे हिचेस जे आहेत ते आता लोकांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे. आणि पॉलिसी देणारे एजंट असतात किंवा पॉलिसीच्या कंपन्या ज्या आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे तुम्हाला हे डिस्पोजेबल्स नाही मिळत. आता डिस्पोजेबल समजा एखाद्या केसमध्ये 5,000चं 10,000चं डिस्पोजेबल लागलं तर ते पेशंटला भरावं लागतं. मग तिथं देर इज अ कन्फ्लिक्ट बिटवीन पेशंट अँड द हॉस्पिटल स्टाफ. म्हणजे सलाईनची बाटली दिली जाते पण त्याचा डिस्पोजेबल लागला नाही. इंट्राकॅट सारख्या गोष्टी काही कंपन्या देतच नाहीत. म्हणजे ही तफावत आहे एकदम. आता ह्याच्या डेप्थ मध्ये आम्ही बऱ्याच वेळा डोकं फोडलेलं आहे त्यांच्या समोर की असं नाही, पण ते अंडरस्टँड त्या लेवलला व्हायला पाहिजे. ते होत नाही अजून, पण कालांतराने चाललंय, होऊन जाईल ते असं मी अपेक्षा करतो. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सांगते. हेड ऑफ इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स इज द बिगेस्ट ग्राउज ना. डिस्चार्ज का लेट होतो पेशंटला? डॉक्टर तर सांगतात की आज तुम्ही डिस्चार्ज कारण आपण असंच म्हणलेलं असतं 3 ते 4 तासानंतर discharge तरी होणार त्या वेळ त्याच्यामध्ये. कुठे लागतो इज द इन्शुरन्स कंपनी. सो 2-3 प्रॉब्लेम जे फेस होतात की ॲट अ पर्टिक्युलर टाइम जेव्हा इन्शुरन्स कंपनीकडनं अप्रुव्हल येतं की 3 लाखाचा आम्ही अप्रुव्हल देऊ, वेन द ऍक्च्युअल थिंग कम्स इट मे बी 2.5 लाख. सो ते 50,000 मग यू हॅव टू ऍडजस्ट बिटवीन द डिपॉझिट वगैरे, बिकॉज व्हॉट द कंपनी सेज अँड व्हॉट दे गिव्ह वेगळंच असतं. सेकंड टर्न अराउंड टाइम. जेव्हा पेशंट ऍडमिट केला जातो तेव्हा त्यांची पॉलिसी आम्ही सगळे डिटेल्स भरतो, तर 2 तासाचा टर्न अराउंड टाइम ठरलेला असेल तर तो पाळला जात नाही. सो अगेन तिथे पेशंटचे वेदना सुरू होतात. थर्ड थिंग इज की जर सपोज पेशंट हिस्ट्री नीट नसेल घेतली किंवा 2-3 पॉईंट्स मिस झाले असतील तर इन्शुरन्स कंपनी सरळ म्हणतात तुम्ही रिइम्बर्समेंटला जावा आणि मग नंतर आम्ही सगळं ते डिटेल बघून करतो, विच इज नॉट पॉसिबल. पेशंटसाठी 5-6 लाख त्यावेळेस काढणे इम्पॉसिबल आहे. सो आय कॅनॉट से की इन्शुरन्स कंपनीज आर फ्रेंडली आणि ते सगळे मग डॉक्टर्सवर हॉस्पिटलवर ते फ्रस्ट्रेशन निघणारच. बिकॉज 5-6 लाख मी कुठनं आणणार आणि ते लगेच भरायचे असतात. कारण की इन्शुरन्स कंपनी म्हणतात तुम्ही रिइम्बर्समेंटसाठी अप्लाय करा. कारण hospital discharge मिळत 2-3 नाही. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम इतके आमचे रोज येतात. आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये 1500 कॉल रोज येतात. 1500 कॉल्स मधले ऍटलिस्ट 30 to 40% आम्हाला तुमच्या इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये कनेक्ट करून द्या, आमचं हे नाहीये, आमचं ते नाहीये. सो दॅट पेशंट डिससॅटिस्फॅक्शन ना कितीही आपण पेशंट एक्सपिरियन्स केला तो डिस्चार्ज प्रोसेस मध्ये आम्ही अडकतोच. ओके. डिस्चार्ज प्रोसेस इन कंटिन्युएशन. त्याच्यामध्ये डिस्चार्ज प्रोसेसला हे जसं मॅडमने सांगितलं आता, टॅट जो असतो तो टॅट कधीच फॉलो केला जात नाही. साधारणतः सगळ्या डॉक्टरचे राऊंड होऊन त्यांनी सांगितलं की 12 वाजेपर्यंत सगळेजण करतात. ते सांगितल्यानंतर बिल तयार होणं, ते पाठवणं, पेशंटची डिस्चार्ज प्रोसेस येऊपर्यंत अगोदर प्री अप्रुव्हल दिलेलं असतं. म्हणजे अप्रुव्हल दिलेलं असतं की नाही तुम्ही गो आहे, काही अमाऊंट सँक्शन पण केलेले असते. ऐन वेळेला काय होतं, एक 2 to 3% तरी असं प्रत्येक महिन्यामध्ये असं ऐन वेळेला 100% रिजेक्शन येतं. अरे पेशंट आयसीयू मध्ये आहे, पेशंटची एवढी मोठी सर्जरी झालेली आहे, 2-4 लाख रुपये बिल झालेलं आहे, कधी कधी 10 लाख बिल झालेलं आहे, तर पेशंट 15-20 दिवस आयसीयू मध्ये ऍडमिट असतो. ऐन वेळेला सांगणार 100% रिजेक्टेड. तर म्हणतो माझ्याकडे 10 रुपये सुद्धा नाहीत भरायला, मी इन्शुरन्स मुळे इथं थांबलेलं आहे. हे इतक्या वेळा फेस केलेलं आहे आम्ही की ते अनबिलिव्हेबल आहे. आणि त्यावेळेला काही दुसरं सोर्सच नसतो आमच्याकडं. म्हणजे पेशंटला कधी कधी सोडून द्यावं लागतं. असंच कसं हँडल करता मग ही सिच्युएशन तुम्ही? काही वेळा पेशंट थोडंफार त्याच्याकडे असेल, त्याचे नातेवाईक अमुक ते थोडंफार भरतात, नंतर सांगतात की आम्ही नंतर आणून देतो वगैरे वगैरे, आणि नंतर कधी फिरकत नाही ते. पण सिच्युएशन अशी असते, आम्हालाही बेडची गरज असते. तो अजून 4 दिवस ठेवला तर अजूनही खर्च आमचाच वाढणार असतो. बेटर टू लिव्ह देम असं बऱ्याचशा वेळा करावं लागतं. पण लोकांचं अंडरस्टँडिंग एवढं झालेलं आहे की आता ह्या आपले पेशंट बरा झालेला आहे, नातेवाईक म्हणतात विल प्लॅन समथिंग अँड 1-2 दिवस डिले करतात, पण बहुतेक वेळा पैसे आणून देतात ते लोक. वन्स इन अ ब्लू मून होतंय की त्यांना खरंच डिफिकल्ट असतं, बरोबर, रिअली डिफिकल्टी असते, त्यावेळेला ते कन्सिडरेट करावं लागतं. पण अदरवाईज आम्ही तर आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये नोबलमध्ये असं केलेलं आहे की 2% असं गृहीत धरायचं आहे.
असं होतंय. 2% ग्रे करायचं. ट्रस्ट फंड मधनं Trust fund. CSR फंड मधनं आपण जितकी मदत करू शकलो तितकी मदत करतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे इन्शुरन्सच्या संदर्भातलं मला एक थोडासा वेगळा मुद्दा इथे पुणे मांडायचा आहे. आणि बाकीच्या याच्यातला तोच cities मुद्दा काय मला त्याच्यामध्ये थोडासा मांडायचा आहे की आता इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत ना, म्हणजे प्रत्येक सिटी वाईज आणि वेगवेगळ्या पद्धतीनं रेट देतात. आता मी डोळ्याचा डॉक्टर आहे, तर डोळ्याच्या संदर्भामध्ये आमचं असं काही ऍडमिशन वगैरे काही नसतं. आमचं प्री प्लॅन असतात, सगळी पॅकेजेस असतात. कॅटरॅक्टचं पॅकेज असेल, विट्रेक्टॉमी असेल, रेटिना असेल, स्क्विंट असेल, कॉर्नियाचं असेल, हे सगळे पॅकेजेस असतात. पण इन्शुरन्स कंपनी काय करते की तुमचं मुंबई आहे, पुणे, अशा पद्धतीनं तुमचे रेट जे आहे ते वेगवेगळे रेट्स देत असतात. त्याच्यासोबतच पुण्यामध्येच तुमचं जर कमी बेडचं हॉस्पिटल असेल तर तुम्हाला रेट कमी असतो. आता मला सांगा, डोळ्याचं हॉस्पिटल हे 100 बेडेड 200 बेडेड मला तरी म्हणजे कोणाचं म्हणजे आहे असं दिसत नाही. डोळ्याचं हॉस्पिटल हे डे केअर सेंटर आहे. त्याच्यामध्ये 2 बेड, जास्तीत जास्त 10 बेड. आता आपलं हॉस्पिटल आम्ही 10 बेड केलेलं आहे. फक्त ते इन्शुरन्ससाठीच म्हणून आम्ही 10 बेड केलेलं आहे. तर त्याची काही गरज पण नाही. कारण काय की कॅटरॅक्ट सर्जरी म्हणा, लेसिक सर्जरी म्हणा, ह्या 5 ते 10 मिनिटांमध्ये होतात आणि 1 ते 2 तासामध्ये ते डिस्चार्ज पण होतात. त्याला बाकीच्या गोष्टी काही लागत नाहीत. पण ह्या इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत ते जेवढे छोटे हॉस्पिटल्स असतील तेवढे त्या पद्धतीनं त्याचं पॅकेज म्हणा किंवा हे रेट कमी देतात. ओके. तर मला या तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपले IRDA आहे जे रेग्युलेशन जे करतं सगळं, तर त्यांना मला एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही हॉस्पिटलचे जे काही, जसं NABH काय करतं की NABH नुसार हे रँक आहे, NABH नुसार हा रँक आहे, तर तुम्ही ABC असे ग्रेड करा. म्हणजे तुम्ही मुंबई, पुणे अशा पद्धतीचं न करता तुम्ही सर्वच पूर्ण महाराष्ट्रामध्ये की तुमचं हॉस्पिटल A ग्रेड आहे, B ग्रेड आहे, मग त्याच्यामध्ये नामांकन करा की बाबा A ग्रेड कशासाठी, ह्या 10 गोष्टी असेल तर तुम्ही A, ह्या 5 गोष्टी असेल तर B, 3 गोष्टी असेल तर C. असं जर केलं तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून जे काही तुम्ही खर्च केलेला असतो किंवा तुम्हाला जे पॅकेज हवं असतं ते पॅकेज छोट्या हॉस्पिटलला पण भेटू शकतं. आणि याच्यामध्ये फायदा जसं की तुम्ही सांगितलं की इन्शुरन्स असले की जास्त रेट असतो, तर नाही, तसा नाही. उलट म्हणजे आता मला जे अनुभव येतात, कारण आता माझं 10 बेडचंच हॉस्पिटल आहे, डोळ्याचं जास्त मोठं नसतं, तर बाकीच्या ठिकाणी जसं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला डोळ्याचं डिपार्टमेंट असेल त्यांना रेट जास्त असतो, कारण त्यांचे बेड जास्त असतात. आणि तेच रेट, तीच सर्जरी, त्याच लेन्स जर वापरून आम्ही जर आमच्या फक्त स्पेशल डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये जर केलं तर त्याचा रेट कमी असतो. कारण त्यांचं जी गणना आहे की बेड वाईज असते, तर ते चुकीचे आहे. तर ही एक गोष्ट आपल्याला थोडंसं IRDच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे आता सिटी वाईज ग्रेडेशन करण्यापेक्षा तुम्ही हॉस्पिटल वाईज ग्रेडेशन केलं पाहिजे. येस, असं एक नवीन कन्सेप्ट आता निर्माण झाली पाहिजे. येस, 100%. म्हणजे की हॉस्पिटल तुमचं आता सिंगल स्पेशालिटी आहे, मल्टी स्पेशालिटी आहे, मग तुमचं डोळ्याचं आहे किंवा अर्थोचं आहे, तर त्यानुसार तुमचं मानांकन केलं पाहिजे की ABCD. आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, तुमच्याकडे एवढे सगळे तंत्रज्ञान आहे, नंतर तुम्ही हेपा फिल्टर वापरताय किंवा मॉड्युलर OT वापरताय, ह्याच्यामध्ये असं एक तुम्ही तयार करा की हे 10 गोष्टी आहेत तर तुमचं A ग्रेड. मग तुमच्या A ग्रेडला तुम्हाला हे वेगळे राहतील, सरळ सरळ तुमचे चार्जेस हे सेम असतील. जर अशा पद्धतीनं केलं तर हॉस्पिटल पण तरलं जाईल. नाही तर काय होईल की काही दिवसानंतर तुम्ही जे काही छोटे छोटे हॉस्पिटल्स बघताय, म्हणजे आता डोळ्याचं जाऊ द्या, पण बाकीचे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 10 बेडचे आहेत, काही जणांचे 20 बेडचे आहेत, आता मोठ्या सिटीमध्ये यांचे मोठे हॉस्पिटल्स आहेत, पण जे पेरिफेरीला जे आहेत, काही जणांचे 20 बेड आहे, काही जणांचं 30 बेड आहे, ते हळूहळू ते बंद होतील. म्हणजे या गोष्टी जर फॉलो नाही केल्या. नाही, आता ह्याच्यामध्ये हा फार मोठा घन प्रश्न आहे. ह्याने जो मुद्दा रेज केलेला आहे, आता आपली नॅशनल लेवलला एक संघटना आहे, बहुतेक NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटल त्या संघटनेचे सभासद आहेत. स्टेट लेवलला त्याच्या ब्रँचेस आहेत. नॅशनल लेवलला AHPI म्हणजे असोसिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स ऑफ इंडिया अशी संघटना आहे. ते डॉक्टर ग्यानी हे त्याचे प्रेसिडेंट होते, आता त्याच्यावरची पोस्ट क्रिएट झालेली आहे. म्हणजे कार्यरत आहे ती आणि ॲक्टिव्ह आहे, हायली ॲक्टिव्ह आहे ती. आता तुम्ही जर ह्या 8-10 दिवसात 1 तारखेला अक्रॉस इंडिया बजाज इन्शुरन्स बंद करायचं म्हणून त्यांनी हे काढलं होतं, नोटीस दिली होती IRDAला. ओके, जो डॉक्टर दुधबातेंनी मुद्दा रेज केलेला आहे त्याच पर्टिनंट तो आहे. आता मी महाराष्ट्राचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ते बघतो. महाराष्ट्राची पण आपली ब्रँच आहे त्याची, म्हणजे आता रिसेंटली मीटिंग पण झाली त्याची इथं आपल्याकडे.
तर त्याच्यामध्ये असं आहे, त्यांनी जे गाईडलाईन्स क्रायटेरिया केलेले आहेत, उदाहरणार्थ एक CGH पण सर्व्हिसेस आहेत आपल्याकडे. NABH असेल आणि NABL असेल तर तुम्हाला लॅबला सुद्धा 15% जास्त मिळतील आणि हॉस्पिटलच्या रेटमध्ये 15% फ्लॅट तुम्हाला जास्त मिळतील. NABH नसेल तर कमी होतील. आता ही स्टँड अलोन फॅसिलिटी ऑप्थॅल्मची वेगळी आहे, विच इज नॉट अप्लिकेबल. से फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये कसं आहे, हे सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल ह्याला सहमत होत नाहीत किंवा मोठी चॅरिटेबल हॉस्पिटल सुद्धा सहमत होत नाहीत. उदाहरणार्थ तुमच्याकडे 32 स्लाईजचं सिटी आहे आणि आमच्याकडे 128 स्लाईजचं सिटी आहे. तुमच्या सिटीमधली इन्व्हेस्टमेंट आणि माझ्या सिटीमधली इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. त्याच्याप्रमाणे मी माझ्याकडे हायली प्रिसिजन डायग्नोस्टिक क्रायटेरिया मिळणार आहे आणि समजा मॅडमकडे 256 स्लाईजचं आहे. रेट तफावत तिघांची एकच असू शकत नाही. आमचे रेट वेगळे असणार, त्यांचे रेट वेगळे असणार, तुमचे रेट वेगळे असणार. हे युनिफॉर्म नाही करू शकत. समजा तुमच्याकडे 1.5 टेस्ला MR आहे, आमच्याकडे 3 टेस्ला आहे, हायेस्ट टेक्नॉलॉजीचा आलेला आहे आणि त्यांच्याकडे 1.5 आहे, तर आवर रेट्स आर गोइंग टू बी ऑन हायर साईड. हे सगळं जे कॉम्बिनेशन आहे किंवा त्या हिशोबाने तुमच्याकडे फॅसिलिटीज काय आहेत की त्या हे जे नॅशनल लेवलला जी रेग्युलेटिंग ही आहे त्यांनी काही गाईडलाईन्स केलेले आहेत. बेड स्ट्रेंथ किती असायला पाहिजे, किती कन्सल्टंट असायला पाहिजे, देर आर सो मेनी थिंग्स ही आहेत. जे स्टँड अलोनचा त्यांनी केलेलं आहे दॅट इज डिफरंट. आता A1A, B1, B, C आणि त्याच्या खाली D असं त्यांनी हे केलेले आहेत नंबर ऑफ. पूर्वी बेडचं एक क्रायटेरिया केलं होतं की कमीत कमी 17 बेड असायला पाहिजे, तो आता त्यांनी काढून टाकलेला आहे. म्हणजे हे आहे. आता तो नॅशनल लेवलचा इश्यू आहे. नॅशनल लेवलला पूर्वी डॉक्टरांचं इनपुट देणं हे फारच कमी होतं. आता ॲटलिस्ट वी हॅव कम टुगेदर. देर आर 15,000 हॉस्पिटल्स हू आर मेंबर्स ऑफ दॅट HPI. ॲटलिस्ट दे आर रेजिंग दिस इश्यू ॲट दिल्ली लेवल, कारण ह्याचे हेडक्वार्टर सगळे दिल्लीला आहेत. पण तुम्हाला असं वाटतं ह्याच्यामध्ये काही बदल व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून, किंवा तो विषय तरी ऍड्रेस होतोय म्हणून? सुरुवात थोडीफार झालेली आहे. जे आता स्ट्राईक जे 1 तारखेपासून जाणार होतं तो विड्रॉ केलेला आहे. म्हणजे कॅशलेस फॅसिलिटी बंद करायची असं ठरलेलं होतं एक्स इन्शुरन्स कंपनीला, पण ते आता बंद केलेलं आहे. म्हणजे इट्स निगोशिएटेड आणि त्याच्यावरती थोडंसं तो एक मुद्दा जो आहे, तुम्ही म्हटलात की डॉक्टर एका प्लॅटफॉर्मवरती एकत्र येतात, तो फार थोडासा जरा अवघड पॉइंट आहे. म्हणजे येतात एकत्र पण सस्टेनिटी थोडीशी राहत नाही. म्हणजे जसे बाकीचे जे संघटना म्हणा किंवा बाकीच्या ज्या हे आहेत की एका गोष्टीवरती ते युनिटी राहते, थोडीशी जरा मला थोडीशी जरा विकनेस वाटतंय आपल्या संघटनेमध्ये ना, की विकनेसपणा जरा सर्वात स्ट्रॉंग संघटना बरं का डॉक्टर दुधबाते ही ऑप्थॅल्मची संघटना आहे. तुमची संघटनेनंच फक्त सुप्रीम कोर्टामध्ये केस लागलेले युनिफॉर्म रेट त्याच्या अगेन्स्ट, आणि त्याच्यावर पॅरलली फक्त एकच आहे AHPI हु इज अ फायटिंग इन द सुप्रीम कोर्ट. आता ती नोव्हेंबरमध्ये परत डेट पडलेली आहे त्याचे. आणि काय करतं की ही इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत ना, म्हणजे अक्षरशः काय म्हणतात त्याला, म्हणजे रेट निगोशिएशन करतात ना, म्हणजे तुम्ही द्या ना सर. जसं म्हटलंय की जसं त्यांच्याकडे 126चा सिटी स्कॅन आहे, 256 सिटी स्कॅन आहे, त्याच्यातली तफावत आहेच, बरोबर आहे. त्या गोष्टीचं तुम्ही कॅलिब्रेशन करा. म्हणजे त्या गोष्टी तुम्ही ज्या गोष्टी, आता ऑफ्थॅमचं वेगळं असतं, बाकी स्पेशालिटीचं वेगळं असतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही मानांकन करा की ही जर फॅसिलिटी असेल तर तुम्हाला A1, ही जर असेल तर A2, आणि त्यानुसार तुम्हाला चार्जेस असतील. आता CGHS रेट सगळीकडेच, तुम्ही छोटं हॉस्पिटल असू द्या, मोठं हॉस्पिटल, युनिफॉर्म आहे. आणि तुम्ही जर NABH असाल तर तुमचा रेट अजून 10-15% वाढतो. तर अशा गोष्टीचं काहीतरी त्यांनी केलं पाहिजे, जेणेकरून की सगळ्याच आता सगळेच जणच म्हणजे हाडाचं काही झालं की संचेतीला जातील असं नाही. पेरीपेरीला म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांना जावंच लागतं. तर ही जर युनिफॉर्मिटी जर आणलं तर आपल्या सगळ्या लोकांना, ज्यांच्याकडे कॅशलेस एवढं प्रीमियम भरतात, ते दर महिन्याला भरतात किंवा जे कॉर्पोरेट असतात त्यांच्या पगारीतनं ते कट केलं जातं, तर याचा फायदा हा सगळ्याच लोकांना भेटला पाहिजे. बरोबर. आणि थ्रू दिस असोसिएशन जर आपण पॉलिसी ऍडव्होकसी नाही केली, आपल्याला सीट ॲट द टेबल नाही मिळाला, तर ते नाहीच होणार. सो आय अग्री, विकनेस आहे, पण दुसऱ्या इंडस्ट्रीज मध्ये जेवढं ती स्ट्रेंथ असते आणि ते कॉर्पोरेट लेवलला ते चेंज करतात पॉलिसी, तसंच आपण अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. एक्झॅक्ट. आता हेल्थकेअर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग होण्यासाठी दुसरं एक अजून हीच फ्रॉम कंपनी साइड आय टॉक नाव, तो प्रीमियम जो
इंडिव्हिज्युअल किंवा कॉर्पोरेट जे प्रीमियम निगोशिएट करून त्यांना जो प्रीमियम दिला जातो, शेवटी त्यांना सुद्धा त्या कंपन्या चालवायच्या असतात. हजारो लोक त्यांची काम करत असतात. त्याच्यासाठी त्यांचं सुद्धा ओव्हरहेड खूप मोठं असतं. आणि ज्या प्रीमियममधून जे कलेक्शन झालेलं असतं त्या कलेक्शनमध्ये क्लेम रेशो जो आहे तो क्लेम रेशो इतका वाढलेला आहे, कारण आता पोस्ट कोविड नंतर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. अजून प्रीमियम वाढवायला त्या लोकांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे परमिशन लागते ती मिळत नसल्यामुळं त्या रेटमध्ये आपल्याकडं जिप्सा ज्याला म्हणतो आपण, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपन्या आहेत, त्यांचा प्रीमियम सर्वात कमी असतो. तो ज्यावेळेला अजून प्रीमियम वाढेल त्यावेळेला त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या कंपन्या तग धरतात. त्यांना जनरल इन्शुरन्स असतो. ज्यांच्याकडे जनरल स्टँड अलोन फक्त मेडिक्लेमवाले आहेत त्यांना ते डिफिकल्टी पण असते. ही त्यांची बाजू झाली. पण हे करत असताना कुठंतरी त्याच्यावरती सोल्युशन निघायला पाहिजे, कारण कॉस्ट इतकी वाढत चाललेली आहे. आता आमच्याकडं आम्ही सर्जिकल रोबोट घेतला किंवा त्याच्या अगोदर आम्ही जॉईंट रिप्लेसमेंटसाठी रोबोट घेतला. रोबोट घेतल्यानंतर ते टेक्नॉलॉजी वाढल्यानंतर त्याचा खर्च वाढतो. खर्च वाढल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती देतच नाही. आता से फॉर एक्झाम्पल ती टेक्नॉलॉजी डे अँड डे आउट जर वापरत असतील वेस्टर्न कंट्रीजमध्ये, वाय नॉट टू यूज फॉर आवर पेशंट्स इन इंडिया? वाय आवर पीपल शुड गेट डिप्राइव्ड ऑफ दॅट टेक्नॉलॉजी? का त्यांना मिळू नये? ते मिळायला पाहिजे. ते मिळायचे असेल आणि त्याच्यासाठी काय हे करायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे, त्या कंपन्यांनी करावेत. आणि ज्यांना जिथे इंडिकेटेड आहे एखादी गोष्ट, त्या टेक्नॉलॉजीमुळे जर त्या पेशंटला फायदा होणार असेल, वाय नॉट टू गिव्ह दॅट? पण ते मिळत नाहीत, पैसे देत नाहीत, बऱ्याच बनगडे आहेत. आता तेच सगळ्यात महत्त्वाचं, हेल्थकेअर ही जी काही इंडस्ट्री आहे आता आपण म्हणतोय, ह्या सगळ्या गुंतागुंतीतनं त्याचं फ्युचर काय वाटतंय? कारण एका बाजूला प्रायव्हेट हॉस्पिटल्सची चेन्स मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत, दुसऱ्या बाजूला धर्मादाय जे चॅरिटी रजिस्टर आहेत हॉस्पिटल, त्यांचा एका बाजूला पब्लिक, दुसऱ्या बाजूला गव्हर्नमेंट, ह्याच्यामध्ये ते अडकले गेलेले आहेत. आणि आता तिसऱ्या बाजूला जे येत आहेत ते सगळे मोठ्या चेन्स आहेत. ह्या त्रिकोणामध्ये हा फार महत्वाचा प्रश्न आहे. ही अडकलेली सेवा आहे. आता मी असोसिएशनचा अध्यक्ष इथं पुण्यामध्ये असल्यामुळं चॅरिटेबल हॉस्पिटलचे गेले 3-4 वर्षापासून किंवा किंबहुना गेली 10 वर्ष मी बारकाईने जवळून पाहतोय ते ॲज अ मेंबर ऑफ दिस असोसिएशन. चॅरिटेबल हॉस्पिटलचे जेन्युन प्रॉब्लेम, मी एक प्रश्न विचारतो. से आमचं कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे आणि ते चॅरिटेबल हॉस्पिटल आहे असं गृहीत धरूया. मला येणारे प्रॉब्लेम त्यांना येत नाहीत का? मला येणारा खर्च त्यांना येत नाही का? खर्च येत असतो. से फॉर एक्झाम्पल काही चॅरिटेबल हॉस्पिटलला गव्हर्नमेंटने लँड दिली किंवा आणि काही गोष्टी असतील, त्यांना ॲडव्हान्टेजेस असतील. ते ॲडव्हान्टेजेस किती आहेत, त्याचा काय रेशो आहे, त्याच्यावरती काही तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करून काही गाईडलाईन्स केलेले आहेत. हे काय आज केलेले नाहीत. गेल्या काही वर्षापूर्वी ह्या गोष्टी घडत असताना त्याचं एक काही झालेलं आहे. त्याच्याप्रमाणे ते सगळं आहे. तरी काय बघावं की ह्या गोष्टी ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्यांना त्याप्रमाणे फॉलो करतात की नाही. फॉलो करत असताना काय अडचणी आहेत त्या सुद्धा बघायला पाहिजेत. दररोजच्या दररोज कॉस्ट रेटो वाढत असताना, हे चालवत असताना त्यांच्या अडचणी सुद्धा बघायला पाहिजेत. ते बघितलं प्रत्येक गोष्ट अध्यादेश काढून हे तुम्ही करा असं म्हणलं तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देन पब्लिक हॉस्पिटल अँड चॅरिटेबल हॉस्पिटल? चॅरिटेबल हॉस्पिटल दे आर वर्किंग लाईक अ कॉर्पोरेट हॉस्पिटल. त्यांना तेवढ्या सगळ्या सुविधा पेशंटला, तिथं येणारा क्लायंटेल जो आहे त्याला त्याच सुविधा सगळ्या ज्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये मिळतात त्या द्याव्या लागतात. त्याच्यासाठी त्यांना पण खर्च आहे. म्हणजे आता फ्युचर जे दुसरा प्रश्न विचारलाय त्याच्यातला, कॉर्पोरेट म्हणजे भारत देशामध्ये बघण्याचा हेल्थकेअर इंडस्ट्री मधला दृष्टिकोन सगळ्या इन्व्हेस्टर लोकांचा वेगळा आहे. आता जर तुम्ही अभ्यास केला तर भारतामध्ये जेवढ्या चेन्स आहेत प्रायव्हेट सेक्टरच्या किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या, ह्या सगळ्या एक्सपान्शन मोडमध्ये आहेत. एव्हरीबडी इज एक्सपांडिंग. बरोबर. काय एक्सपांड करतायत आता की अजून काही मेट्रो सिटीजमध्ये
आता आपण पुन्हा सुद्धा मेट्रो सिटी कडे जातोय आता. इक्विलिब्रियम, जे बेडचे इक्विलिब्रियम म्हणतो की रिक्वायरमेंट आणि अवेलेबिलिटी ह्या अजून कुठेतरी कमी पडतो, मिसमॅच आहेत त्या. मिसमॅच आहे. तर ते स्टडी करणारे त्याच्यासाठी खूप लोक आहेत की इथं पुण्याला काय लागणार आहे, पुण्याला पुढच्या 10 वर्षामध्ये काय असेल सिच्युएशन, किती पुणे एक्सपांड होईल, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणारे तज्ज्ञ मंडळी आहेत. ते थंब रूल प्रमाणे करतात. म्हणजे पुण्याला अजून समजा येत्या 10 वर्षामध्ये अजून 5,000 बेडची रिक्वायरमेंट आहे असे गृहीत धरूया. ते 5,000 बेडसाठी हे जी सेक्टर जो आहे तो चेन एक्सपांड करणारा तो विचार करतो की नाही बाबा मी इथं 500 बेडचं टाकतो, मी इथं करतो. जे पुणे आता कुठे झालंय, से फॉर एक्झाम्पल हे एक्सपांड करणाऱ्या ज्या चेन्स आहेत, हैदराबादला समजा इक्विलिब्रियम आलेले आहे, आता कॅपॅसिटी फुल झाली, हैदराबाद इज ब्लॉक नाव. व्हॉट इज द स्कोप नाव? पुणे इज देर इज अ स्कोप, विल एक्सपांड इन पुणे. हे असंच सगळ्यांचं. आणि आता पूर्वी कसं, जसं आमचं हॉस्पिटल चालू झालं, डॉक्टर माने आमचे चेअरमन डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांनी एक दिवस विचार केला की बाबा हडपसरमधून सेंटर ऑफ पुणेमध्ये पाठवताना पेशंट मध्येच जातो, रेसकोर्सपर्यंत जाऊन पोचतो आणि तिथं सुटतो पेशंट. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो आणि सरांनी सांगितले की बाबा आपण चालू करू. आम्ही चालू केलं. त्यावेळेचा तो कन्सेप्ट होता. ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही पुढे गेलो. पण आम्हाला त्यावेळेला माहित नव्हतं की आम्ही लगेच थोड्या दिवसामध्ये 2007ला चालू केलं, 2009-10 पर्यंत हे कॉर्पोरेटचं वारे. बरोबर. वी स्टार्टेड फ्लोइंग लाईक दॅट. त्याच्याप्रमाणे स्टाफ वाढवणं, त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करणं, सो अँड सो फॉर स्टार्टेड. म्हणून फ्युचर छोट्या नर्सिंग काय असणार आहे आणि कॉर्पोरेट सेक्टर, सी सगळ्या इन्व्हेस्टरला भारतामधल्या पण आणि भारताचे बाहेरचे जे इन्व्हेस्टर इथे येत आहेत, मेनली सिंगापूर आहे, मलेशिया आहे, US आहे, UK मधनं काही इन्व्हेस्टर्स आहेत. देर लॉट ऑफ इन्व्हेस्टर्स. त्यांना हेल्थकेअर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंटला फार स्कोप आहे असं त्यांना वाटतं. हा त्यांचा अभ्यास आहे, बरोबर. त्याच्याप्रमाणे ते चाललेलं आहे. पण अजूनही आपलं पॉप्युलेशन जे आहे, इंडियन पॉप्युलेशन आणि रुरल एरिया जे आहे, हे ग्रोथ कुठे आहे? हे ग्रोथ मेट्रो सिटीजमधनं आता 2 टायर सिटीजमध्ये जाऊन पोचलेलं आहे, काही पार्टमध्ये जाऊन पोचलेलं आहे, पण हे पोचेल थोड्या. आणि त्याच्यापेक्षा अजून जी पेरिफेरी आहे तिथं मात्र त्याला वेळ लागेल. त्यामुळे मला वाटत नाही अजून 15-20 वर्षे ह्या सगळ्या गोष्टीला काही प्रॉब्लेम आहे. इट विल कंटिन्यू. तुमचं काय याच्यामधलं मत आहे की ज्या पद्धतीने हेल्थ फॅसिलिटी वाढती आहे, पण ही एका शहरामध्येच येते आहे, अजून महाराष्ट्रामधला बराचसा ग्रामीण भाग हा अजूनही त्याच्यापासून दुर्लक्षित आहे. हे तुम्ही असं दोघांनी मिळून. तुमचं अगदी बरोबर आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये मोर दॅन 50 ते 60% हॉस्पिटलमधली जी पेशंट्स आहेत ते ग्रामीण भागात नाही येतात. अजून एवढे मोठे हॉस्पिटल्स नाही आहेत. पण ॲज एव्हरीथिंग इज प्रोग्रेसिव्ह, आय एम शुअर की ज्या छोट्या छोट्या सिटीजमध्ये हॉस्पिटल्स येतील, प्रायमरी केअर तरी दिलं जाईल. जर प्रायमरी केअर सेंटर्स असतात आणि जर तिकडे जाऊन मग जिथे सर्जरी असेल तर ते आपल्या शहरात येतात, दॅट इज फाईन. पण द फर्स्ट थिंग की फ्युचर काय आहे की ॲक्सेसिबल फॉर ऑल. हेल्थकेअर हॅज टू बी ॲक्सेसिबल फॉर ऑल. तिथे डॉक्टर्सची संख्या वाढली पाहिजे, तिथे बेड्स वाढले पाहिजेत, तिथे सगळ्या फॅसिलिटीज वाढल्या पाहिजेत. सो वाईल द इन्व्हेस्टर्स आर कमिंग इन, द डिसएडव्हान्टेज आहे की ते सगळं कॉर्पोरेटाइज होतंय. त्यांचे गोल्स असतात, त्यांचे हे असतात, त्यांचे टार्गेट्स असतात. आणि हॉस्पिटल ही अशी इन्स्टिट्यूशन आहे तिथे टार्गेट देतात. म्हणजे टार्गेट हा शब्दच नसला पाहिजे. नो देर इज नो टार्गेट एट ऑल. नो, बट इन हॉस्पिटल्स बिकॉज ऑफ द इन्व्हेस्टर्स, त्यांचा रोल, त्यांचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, त्यांची प्रायव्हेट इक्विटीचं डेट टू इक्विटी रेशिओ असल्यामुळे ते असतं की अजून आपल्याला रेव्हेन्यू कसा वाटतंय. सो टार्गेट असं कोणी म्हणणार नाही, पण दॅट प्रेशर इज देअर विथ द इन्व्हेस्टर्स कमिंग. कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये बघा ना, ॲज द गव्हर्नमेंट पुट्स इन मोर कॅपिटल, ॲज द इन्व्हेस्टर्स कम इन, माझी अशीच इच्छा आहे की ग्रामीण भागात पण हॉस्पिटल्स व्हावे, ती एक्सपर्टीज राहावी. डॉक्टर्सला इच्छा असावी की नेहमी मेट्रो सिटीजमध्येच येऊन आपण आपलं भविष्य पूर्ण करू शकत नाही, की ग्रामीण भागात पण तेवढीच ऑपॉर्च्युनिटी आहे. आता काय होतं, इंटर्नशिपमध्ये ग्रामीण भागात जातात, पण डॉक्टर जे आहेत ते त्यांना शहरातच परत यायचं. जर जसं आपण अजून अट्रॅक्टिव्ह केलं की ग्रामीण भागात तुम्ही हॉस्पिटल्स काढा, हे तुम्हाला आम्ही प्रोजेक्ट प्लॅन बनवून देतो, ह्या तुम्हाला सवलत आहे, तर ते नक्कीच वाढणार. ते अट्रॅक्टिव्ह फॅसिलिटीज पाहिजेच. हा, मला थोडासा वेगळा मुद्दा मांडायचा आहे
की तुम्ही जसं प्रश्न विचारलात की कॉर्पोरेट चेन्स ऑफ हॉस्पिटल्स येत आहेत, तर नक्कीच मला पर्सनली वाटतं थोडंसं चिंताजनक आहे. कारण काय की जसं मॅडमनी सांगितलं की त्यांचं गोल आणि टार्गेट आणि ROI हे सगळं त्या गोष्टीवरतीच त्यांचं हे हॉस्पिटल्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स असतील किंवा हे असतील, तर त्यांना ह्या गोष्टी करण्यासाठी की मला असं वाटतं की थोड्याशा अनइथिकल वेनी जाऊ शकतात का माहित नाही, पण जाऊ शकतील. कारण टार्गेट एखादा, आता मी डॉक्टर आहे, तिथं मी ऍज अ एम्प्लॉई म्हणून जर गेलं तर तिथे MBA करणारे जे मॅनेजिंग डायरेक्टर असतात तिथे सांगितलं की तुम्ही या महिन्यामध्ये 100 कॅटरॅक्ट सर्जरी करायच्या. मग तुम्हाला कशा पद्धतीनं करायच्या, काय करायचं ते तुमचा लुकआउट असेल. तर याच्यामुळं म्हणजे ह्या सगळ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आल्यामुळं थोडंसं या हेल्थ केअरमध्ये थोडंसं अनइथिकलपणा वाढण्याची शक्यता मला वाटते. दुसरी गोष्ट की कॉर्पोरेट हॉस्पिटल ज्या पद्धतीनं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन येत आहेत, ज्या पद्धतीनं त्यातलं सगळ्या तंत्रज्ञान घेऊन येत आहेत, कारण भरमसाठ पैसे, जसं मॅडमने सांगितलं, सरांनी सांगितलं की बाहेरून पैसा येतो आणि ते फक्त त्यांना माहित आहे की हे एक्सपॅन्डिंग आहे, पुणे हे एक्सपॅन्डिंग आहे, पुणे हे अजून जसं एखादं सॉइल आहे की त्याच्यातनं उगवता येतं, त्या पद्धतीचं ते कॅप्चर करण्यासाठी आता कोणत्याही रेटला, तुम्ही आता मागे 2-3 महिन्यापूर्वी बघितलं असेल मीडियामध्ये की एखादं हॉस्पिटल एकाने टेक ओव्हर केलं आणि एवढ्या रेटला टेक ओव्हर केलं. तर त्याचा मागचा हेतू हेच आहे की हे या पद्धतीनं कॅप्चर करायचं, तिथं मोनोपोली तयार करायची आणि छोट्या छोट्या हॉस्पिटलला ते सरप्राईज करायचं. त्यामुळं काय होतं की ह्यांची मोनोपोली वाढते आणि लोकांना काही वेच नाहीये. त्याचं जे काही आता सर्जरी समजा एक अमाऊंट मध्ये करत असेल तर ते 2x किंवा 3x असे चार्जेस पण लागू शकते. कारण हे म्हणजे थोडीशी वॉर्निंग साईन आपल्यासारखे जे चांगले प्रॅक्टिस करणारे पुण्यामधले जे आहेत, जे छोटे छोटे हॉस्पिटल्स आहेत, जे मोठे हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्यासाठी हे वॉर्निंग साईन म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यामध्ये ह्या अनुषंगाने एक गोष्ट आहे महत्वाची आहे. जिनबॉ हार्डकोर सिनियर मोस्ट कन्सल्टंट अजून संचेती सरांना इज लाईक अ गॉड टू द पुणे सिटी. त्यांच्या मनामध्ये असं कधीही येणार, त्यांचं कॉर्पोरेट होतं, त्यांनी समजा अजून 4 हॉस्पिटल केली तर संचेती सरांच्या नंतर पराग असू दे किंवा त्यांचं पुढचं जे दे विल नेव्हर बच ऑन दॅट. आमच्याकडे डॉक्टर मानेंचं शून्यातून चालू करून आज एवढं मोठं एक्सपान्शन, त्यांच्या गायडन्स खाली आमचं जनरेशन म्हणजे संपलं, पुढचं जनरेशन तसं झालं. दे विल फॉलो दी रूट्स ऑफ दी. पण हेच ऑन द कॉन्ट्री जे डॉक्टर दुधबाते म्हणतायत की प्युअरली नॉन मेडिकल पर्सनल, दे लुक इट ॲज अ बिझनेस. पण आम्ही ज्या ह्याच्यामध्ये आहे सेक्टरमध्ये वी लुक, आम्ही डॉक्टर आहोत, पेशंट सर्व्हिस. कारण 30-30 वर्षे 40-40 वर्षे प्रॅक्टिस करत असताना ते सगळे इव्हॅल्युएशन बघितलेलं असतं. ते किती म्हणलं तरी ते चेंज होत नाही, सोडून कारण की संचेती सरांचा वे ऑफ लुकिंग वेगळा आहे, माने सरांचा वे ऑफ लुकिंग वेगळा आहे आणि जे कॉर्पोरेट चेन ऑफ हॉस्पिटल्स येतात त्यांचा वे ऑफ लुकिंग वेगळा आहे, त्यांचे टार्गेट वेगळे आहे. हे आहे. दुसरा रुरलचा जो तुम्ही प्रश्न विचारला, आता हे ऑन द रेकॉर्ड आहे, ऑफ द रेकॉर्ड आहे, मला माहित नाही, पण थोडंफार त्याच्यामध्ये मी मगा जसं म्हणालो होतो थोड्या वेळापूर्वी की पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर, आता पब्लिक सेक्टरचे रुरल एरियामध्ये खूप छान छान फॅसिलिटीज तयार झालेले आहेत. इन द फॉर्म ऑफ रुरल हॉस्पिटल आहेत, कॉटेज हॉस्पिटल्स आहेत, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत आणि डिस्ट्रिक्ट लेवलला आता मेडिकल कॉलेजेस पण आहेत. मेडिकल कॉलेज म्हणजे पुण्याचं तर हिस्टॉरिकल मेडिकल कॉलेज आहे, एव्हरीथिंग इज देअर. काही आता बारामतीला झालं, साताऱ्याला झालं, एक्सपांड होत आहेत मेडिकल कॉलेज. ह्याचं जर व्यवस्थितपणे एक हेल्थ केअर डिलिव्हरी किंवा सर्व्हिस म्हणून जर त्या सेक्टरकडे बघितलं तर ऍक्च्युअली थोडंसं पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरचं फ्युजन करून काय करू शकतो आपण. उदाहरणार्थ आता आम्ही हडपसरला आहे, मी गेल्या 30-35 वर्षापासून हडपसरमध्ये आहे. मी बघितलेलं आहे की हडपसरच्या आता थोडं कॅथलॅब सेंटर तरी तयार झालेलं आहे. म्हणजे समजा दौंड तालुक्यामध्ये एक्स्ट्रीम एंडचा दौंड तालुका असेल किंवा इंदापूरच्या आजूबाजूला छोटी छोटी गावं आहेत, बागायत आहेत, वाड्या वस्त्यावरती लोक राहतात. आत्ता ह्याच्यामध्ये त्याला जर हार्ट अटॅक आला तिथे त्या ठिकाणी
तर ते येऊन पुण्यासारख्या ठिकाणी पोचू शकतात का? आणि तिथं चेस्ट पेन व्हायला सुरुवात झाली तर ते डायग्नोस तरी होऊ शकतं का? तिथं कोणी जीपी कडे कुठल्या तरी जवळ 5-10 किलोमीटरवर ती जवळपास असणाऱ्या जीपी कडे जाऊपर्यंत तरी तो पण ऍक्च्युली हे जे आहे, समजा जीपी कडे जरी जाऊन पोहोचला, तिथून पुण्यापर्यंत येऊन पोहोचण्यासाठी काय फॅसिलिटीज आहेत, काय नाही. म्हणून ते आम्ही ते हब अँड स्पोक मॉडेल म्हणून आम्ही चौफुल आणि जेजुरी हे 2 सेंटर्स तयार केले, जिथे आम्ही कॅथलॅब सकट सगळं हे करणार आहे की ऍटलिस्ट वी कॅन प्रोव्हाइड सम सर्व्हिसेस टू दॅट एरिया. दिस वॉज अवर कन्सेप्ट. म्हणजे त्या हिशोबाने गेलो आम्ही तिकडे. तर हे अजून थोडंसं ह्याच्यावरती, म्हणजे मी पूर्वीपासून सांगत आलो की पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरचं थोडंफार फ्युजन झालं पार्टनरशिप. हा, तर पार्टनरशिप झाले तर पीपल आर रेडी टू गिव्ह द सर्व्हिस. पहा, आम्ही इतके कॅम्प्स करतो, इतक्या फ्री सर्व्हिस देतो. जसं डॉक्टरने सांगितलं सकाळी की मी जाऊन स्वतः त्यांची व्हेकल तयार केलेले आहे, एवढे लाख पेशंट आम्ही बघितलेले आहेत, त्यातनं टू सम एक्सटेंट सर्व्हिस केलेली आहे. आम्ही डिसीज डायग्नोस्टिक्स कॅम्प करतो पेरीपेरीमध्ये जाऊन, वी गिव्ह सम प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस. ते डायबिटीससाठी चेक करतो. त्यातनं म्हणजे खेड्यातल्या लोकांच्या लक्षातच येत नाही की मला डायबिटीस आहे, लवकर लक्षात येत नाही. ज्यावेळेला शुगर ह्यूज प्रमाणात वाढलेले, काहीतरी प्रॉब्लेम झाला असतो किंवा जखम झाली आणि भरलीच नाही, मग तो हॉस्पिटलमध्ये येतो, त्यावेळेला कळतं की बाबा ह्याला डायबिटीस आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती थोडंसं जर हे मीडियामधून किंवा ह्या माध्यमातून जाऊन पोचलं, त्याच्यामध्ये काही थोडंफार पॉलिसी, उद्या आम्हाला येऊन सांगितलं की बाबा तुमच्याकडचे एक स्पेशालिटी आम्हाला महिन्यातनं 1 दिवस ह्या हॉस्पिटलला द्या, तर आमच्याकडे समजा फिजिशियन लागणार आहे. फिजिशियनचे समजा आमच्याकडे 10 फिजिशियन, 10 मधलं एक फिजिशियन संडे स्पेल करून जाऊ शकतो तिथं की बाबा तो 5, 50, 100 पेशंट बघू शकतो, तिथून काहीतरी नेऊ शकता. मॅडम कडून ऑर्थोपेडिक सर्जन जाऊ शकतात तिथं. त्याने सांगितलं की बाबा आम्ही इथं तिथून इथंपर्यंत येऊन पोहोचू शकत नाही पेशंट, पण instead of 10 patient coming to the center, one person can go and give the services. याचं कुठंतरी ताळमेळ जर झाला तर रुरल एरियामध्ये सुद्धा चांगल्या सर्व्हिसेस आणि आपलं इंडस्ट्रियल ग्रोथ, अग्रिकल्चर इंडस्ट्रियल ग्रोथ पॅरलल विथ दी ही जे चाललेले आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बरोबर, अग्रिकल्चर इंडस्ट्री इज गोइंग टू ग्रो इन इंडिया. आणि त्याच्यामुळे रुरल पॉप्युलेशन हे राहणारच आहे. त्याच्याशिवाय आपण सर्वाइव्ह होऊ शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं, सगळ्या सेक्टरचं एकत्रीकरण होऊन ह्याच्यावरती एक मध्य साधला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे जसं सर सांगितलंय की रुरल पॉप्युलेशन मध्ये तिकडे आणखी हेल्थ केअर फॅसिलिटी नाहीये, म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये आपण तिथपर्यंत पोहोचलेला आहे. तर याला पोहोचण्यासाठी आपल्याला बरेचसे वेज आहेत, जसं की आता सर सांगितले की अशा पद्धतीचं आपण वर्कआउट करू शकतो. तर आता दुधवा ते नेत्रालय तर्फे आम्ही काय केलं, गेली 4 वर्षापासून एक कार्डियक अँब्युलन्सचं कन्व्हर्जन आम्ही आय क्लिनिक मध्ये केलं आणि जवळपास आतापर्यंत 500 कॅम्प घेतलेले, 2 ते 3 लाख मोफत आपण स्क्रीनिंग केलेलं आहे. तर त्याचा मागचा हेतू हेच आहे की पेरिफेरी, म्हणजे जिथं पेशंट हे आपल्याकडे पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी आपण जाऊन जर ही एक चॅरिटेबल विंग म्हणून प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलनं अशा पद्धतीची जर सुरुवात केली तर आपल्या पुण्यापासून एक 60 किलोमीटर अंतरावरती जे काही पेरिफेरी आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीची आपण सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करू शकतो. कॅम्प तर आपण करणारच, पण आपण तिथे फॅसिलिटी सुरू केल्याच पाहिजेत. बिकॉज त्याच्यानंतर म्हणजे ते गोल्डन आवर, सपोज स्ट्रोक असेल तर त्या गोल्डन आवर मध्ये पोहोचले पाहिजे. सो ते प्रायमरी सेंटर्स पाहिजेच तिकडे. प्रायमरी सेंटरला टेलिमेडिसिन, म्हणजे से फॉर एक्झाम्पल प्रायमरी सेंटरने आमच्या न्यूरोलॉजिस्टला कॉल केला की आता ह्या टेलिमेडिसिन इथं असा आहे, माझा पेशंट हे व्हिडिओ कॉल झालेला आहे आणि त्याला लगेच ट्रीटमेंट तिथं काय चालू करायचं तिथून तो इथं पोहोचू शकतो, पोहोचायला पाहिजे किंवा इन दॅट केस ससूनला सुद्धा पोहोचू शकतो. हे जे आहे हे टेक्नॉलॉजी एक्सपर्टीज पण वाढलं पाहिजे. तसंच म्हणजे ह्याचा उपयोग आता टेक्नॉलॉजीचा पुरेपूर करून घेता यायला. बरोबर. सगळ्यात महत्वाची हेल्थकेअर सेक्टर मधला असतो बेस, तो ड्रग्ज असतो. आणि ड्रग्ज मध्ये 2 गोष्टी आता आपल्याला सरळ सरळ दिसतात. एक म्हणजे तुम्ही जनरल त्याला जेनेरिक मेडिसिन असं म्हणतात आणि दुसरं आहे ते ब्रँडेड मेडिसिन. नेमका काय फरक आहे याच्यामधला? जेनेरिक मेडिसिन म्हणजे जो फार्मास्युटिकल मॉलिक्युल नावाने जे मार्केटमध्ये येतं त्याला जेनेरिक म्हणतो, आणि जे ब्रँड नेमने येतं, कंपनीच्या ब्रँड नेमने येतं ते ब्रँड मेडिसिन असतं. एक 5 रुपयाला मिळतं आणि एक 50 रुपयाला मिळतं, असा का फरक असतो? आता तो ब्रँड जो असतो,
आता हा ज्या त्या कन्सल्टंटचा, आता आपल्याकडे जेनरिक मेडिसिन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलेली जेनरिक मेडिसिनची त्याच्यावर कुठंतरी कंट्रोल आहे गव्हर्नमेंटचा. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक गोष्ट ते इन्स्पेक्ट होत असावी. पण आपण जर सर्वसाधारण ह्याच्यामध्ये गेलो की जिथं ड्रग स्टोर्स आहेत, अवेलेबल आहेत, ते कन्सल्टंटला माहिती असतं की कुठलं मॉलिक्यूल, त्याचा R&D काय झालेलं आहे, कोणी केलेलं आहे आणि मार्केटमध्ये ते केव्हापासून आहे. कुठलंही एखादं एक ड्रग घ्या बरोबर आणि ते तुमच्या ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये त्याचा खूप R&D करून ते तुम्ही मार्केटमध्ये आणलेलं आहे आणि तुमचं पेटेंटेड संपले की तुम्ही ते खुलं करता आणि त्याच्यावरती ते झाल्यानंतर मग बाकीचे शेकडो लोक त्याला मॅन्युफॅक्चर करतात. केल्यानंतर जेनरिकमध्ये येणारा जोपर्यंत तो प्रिस्क्राईब करणारे बेसिकली कन्सल्टंट लेवलची जी मंडळी असतात, म्हणजे उदाहरणार्थ जे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स असतात, सुपर स्पेशालिस्ट असतात, ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला असतो, त्याला माहिती असतं की हे ड्रग दिल्यानंतर याचा इफेक्ट चांगला आहे. त्याच्यावरती कंटिन्युअस स्टडीज आलेले असतात, पब्लिकेशन्स आलेले असतात. ते पब्लिकेशन मेडिकल प्रोफेशन एक असं आहे, कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन कधीही थांबत नाही. प्रत्येक डॉक्टर वर्षातनं 3-4 कॉन्फरन्स अटेंड करत असतो, वेदर इट इज स्टेट लेवल, नॅशनल लेवल और इंटरनॅशनल लेवल. तो कंटिन्युअस अपडेशन आणि दररोज, आणि आता सोपं झालेलं आहे, ऑनलाईन तुम्हाला अपडेशन कंटिन्युअस मिळतं आणि त्या अपडेशनमध्ये त्याला माहिती असतं. ज्यावेळेला एखादा डॉक्टर सांगतो, कन्सल्टंट सांगतो की नाही तू हेच घ्यायचं कारण तुझ्या ह्याला हे सुटेबल हेच आहे, कारण कळत न कळत त्यांचा अभ्यास झालेला असतो. मी हे अँटी हायपरटेन्शिव्ह मेडिसिन हे असलेलं मॉलिक्यूल असलेलं मी ह्या पेशंटला दिलं तर त्याचा BP थोडासा फ्लक्च्युएटिंग राहतो किंवा कंट्रोलमध्ये येत नाही. पण हेच ज्या वेळेला ब्रँडचं मी वापरलं किंवा जे पेटेंटेड आलेलं आहे माझं व्यवस्थित राहतो. पेशंटला कॉस्टमध्ये जो फरक असतो तो कंपनी ज्या वेळेला हे करते, ती लॉन्च करते, त्याच्यावरती कंपनीला हजारो कोटी रुपये खर्च करावे लागले. त्याच्यामुळे रिसर्च मॉलिक्युल असतो. रिसर्च मॉलिक्युल आता आम्ही जेनरिक पण वापरतो, आमच्या हॉस्पिटलमध्ये वापरतो आम्ही जेनरिक पण. उदाहरणार्थ एखादी स्टँडर्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्याच कंपनीचं जेनरिक जे आहे ते आम्ही वापरतो आणि त्याच कंपनीचं ब्रँड पण वापरतो. त्या क्वालिटीमध्ये काही फरक राहत नाही. जे आम्हाला आमची प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, आता जसं NABH ॲक्रिडेटेड हॉस्पिटल्स आहेत, प्रत्येक हॉस्पिटलला ड्रग अँड थेरॅप्युटिक कमिटी असते. जशा हॉस्पिटलला ते दाखवावंच लागतं की आमची ही कमिटी आहे आणि असे हे मॉलिक्युल तयार झाले. मग त्या कमिटीमध्ये त्याच्यामध्ये फिजिशियन्स असतात, सर्जन्स असतात, ऑर्थोपेडिक सर्जन्स असतात, न्यूरोसर्जन्स असतात, पिडॅट्रिशियन्स असतात, एनेस्थेटिस्ट असतात. एव्हरीबडी इज देअर. दे डिसाईड नाही आपण हा मॉलिक्युल घ्यायचा आणि तो तयार होतो की आमच्याकडे फॉर्म्युलरी तयार झाल्यानंतरच ते ड्रग रॅकवरती येतं आमच्या स्टोअरमध्ये, वेदर इट इज जेनरिक और आता हे कॉस्ट डिफरन्स जो आहे मार्केटमध्ये, आता एवढा ते त्याच्या पाठीमागचा खर्च एवढा असतो. फार्मा मार्केट आहे, इंडिया इज द बिगेस्ट फार्मा मार्केट इन द ग्लोब, तर ते त्याच्यावरती ते चार्जेस जास्त लावणारच आहेत. आणि जेनरिकमध्ये जे जेनरिकच्या नावाखाली जर आता से फॉर एक्झाम्पल मी 500 मिलीग्रामची कॅप्सूल प्रिस्क्राईब केली, त्यात 500 मिलीग्राम आहे की नाही हे मला कसं कळणार? ड्रग्ज लॅब आपल्याला त्याच्यात क्वेरी असते. पण मला ज्यावेळेला हे ह्याचं येतं त्यावेळेला मला माहिती असतं की त्याचं हे नाही आलं तर तो त्या ब्रँडच्या कंपनी माझ्या लक्षात येते की नाही इट इज नॉट इफेक्टिव्ह. आता मी माझ्या प्रॅक्टिसमधलं सांगतो, इज वन ऑफ द कंपनीज ॲज अ एनेस्थेटिस्ट 2007 माझ्या लक्षात आलं की हे रिलॅक्संट इज नॉट वर्किंग. आमच्याकडे आम्ही 500 ml मागवलेलं तर मी पेशंटला दिलं. मला माहिती असतं की ह्या पेशंट ह्या ड्रगचा इफेक्ट मला कमीत कमी 40-50 मिनिट्स राहायला पाहिजे. तो 15 ते 20 मिनिटांमध्ये 1 एम्पल गेली, दुसरी एम्पल गेली, तिसरी एम्पल. मी लगेच स्टोअरवाल्याला बोलून हे कुठलं आणले परत पाठवून द्या. वी रिप्लेस्ड इट. म्हणजे आता ते क्रिटिकल असतं, पेशंट टेबलवर ते सर्जरी चालू आहे, मग ते आम्हाला माहिती असतं. मग मला माहिती आहे की मी जोपर्यंत क्रिटिकल मी ते चेंज करतच नाही, मला जे कम्फर्ट लेवल आहे तेच वापरतो मी.
जर ह्या नावाखाली मी एखादं ते वापरलं आणि पेशंटला 1 एम्पूलच्या ऐवजी 10 एम्पूल लागल्या आणि माझा 1 एम्पूलमध्ये पेशंट जाणार असेल तर मेक्स द डिफरन्स. आपण इथे आता कन्क्लूड करूयात. आरोग्याचे 3 जे पैलू आहेत हे आपण बघितले. हा जो त्रिकोण तयार झालेला आहे, एका बाजूला आहे ते पब्लिक हॉस्पिटल की ज्याच्यावरचं बर्डन सातत्याने वाढत राहत आहे. दुसरं आहे चॅरिटी हॉस्पिटल की ज्याला वेगवेगळ्या पद्धतीने घेरलं जातं. एका बाजूला हॉस्पिटल, एका बाजूला ॲडमिनिस्ट्रेशन, दुसऱ्या बाजूला सरकारी आणि तिसऱ्या बाजूला त्याच्यावरचं पेशंटचं वाढणारं बर्डन. हा झाला दुसरा अँगल. आणि जो तिसरा अँगल आहे तो नव्याने येणार आहे, जो कॉर्पोरेट कम्युनिकेशन, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स, ह्या सगळ्या गोष्टीमधला जो हेल्थचा ट्रायंगल तयार झालेला आहे, ह्याच्यामध्ये आत्ता आपल्या देशातली, ह्या त्रिकोणामध्ये देशामधली आरोग्य सेवा आपली अडकलेली आहे. या बाबतीत आपण परत एकदा चर्चा करणार आहोत ह्या सगळ्यांच्या बरोबर. साप्ताहिक सकाळच्या ह्या एपिसोडमध्ये डॉक्टर तुम्ही आलात, कॉफी कोलॅब ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालात, ह्याच्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.